शुद्धं पणमिय जिनेन्दवरनेमिचन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्य परिवर्णम् ओच्चम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र भगवान की जय बोलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज। बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणि महाराज की जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेक्षार्थ सुंदर सागर जी महाराज। जय बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वत्सल सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। नमस्कार। आपलं प्रकरण चालू योग मार्गणा आणि त्या योग मार्गणेमध्ये आपण औदारिक आदी 5 शरीरांचे समय प्रबद्ध त्याची रचना बघितली की एकेका समयामध्ये त्या औदारी शरीराच्या वर्गणा किती बांधतो हा जीव आणि त्याचा बंध किती, त्याचा उदय किती आणि त्याचा सत्व किती। बंध कितीचा होतोय एका समय प्रबद्धाचा आणि उदय किती येतो आणि सत्व किती असते 1.5 गुण हानी गुणित समय प्रबद्ध प्रमाण। ते कसं येतंय आपण ते बेरीज बघितली कोणत्या हीन संकलनानं, म्हणजे त्या संपूर्ण त्रिकोणाकार रचनेचा जोड म्हणजे त्याच्या बेरीज कोणत्या पद्धतीनं करायची ते आपण हीन संकलन पद्धतीनं बघितली। म्हणजे पहिल्या गुणहानीचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या गुणहानीमध्ये कमी आहे आणि त्या पहिल्या गुणहानीमध्ये पण एक निश्चय कमी होत गेलेला आहे आणि जेवढे कमी आहे त्याच्यामध्ये ऋण घालून आपण ते काढलं। आता दुसरी पद्धत आहे अधिक संकलनाची, म्हणजे वरच्या गुणहानीपासून खालच्या गुणहानीपर्यंत जोडत जायचं आहे, त्याच्यामध्ये वाढत जाणार ना। ते कसं जोडायचं काय करायचं ते दुसरी पद्धत आहे। आणि तिसरी आहे अनुलोम विलोम संकलन, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण त्रिकोणाकार रचनेमध्ये एक निश्चय घेऊन त्याचे गुणहानी केल्या, म्हणजे 512 किती आहेत एकूण त्या पूर्ण त्रिकोणाकार मध्ये, 448 किती आहेत, 480 किती आहे, 448 किती आहे, 416 किती, असे ते सगळे एकत्र असे त्याची गुणहानी करायच्या आणि मग त्यांचा जोड करायचा आहे। आता ते 2 संकलन आपण सध्या आता ड्रॉप ठेवतोय। पहिल्यांदा आपलं शिबिर आहे 26 तारखेपासून, त्याच्या अगोदर आपलं हे पुस्तक पूर्ण व्हा, म्हणजे अर्धवट राहिलं की परत विषय अर्धवट राहून जातो, म्हणून ते संकलन हेच बेरीज तीच येणार, उत्तर सगळं तेच येणार फक्त दुसऱ्या पद्धतीनं। म्हणून आपण ते हे पोर्शन संपल्यानंतर जर जेवढा वेळ मिळेल तर त्याला घेऊ आपण, नाहीतर भया घेतील तुमचं। नाही वेळ लागतो ना, एकेकाला 1 तास 2 तास लागतोय। जसं हिन संकलन 1 तास लागला तसं अधिकला पण काढायला 1 तास लागणार ना। आणि आमच्या शिबिरमध्ये 2 दिवस चाललं होतं ते सगळं, आणि अनुलोम विलोम संकलन काढायला पण वेळ लागणार। म्हणताना काल तुम्हाला एक झालं पक्क, त्यांचं झालं ना पक्क नाही हिन संकलन घेतलं ना, तेच घेतलं की भयानी काल। हां स्वामी घेतलाय, बरं राहू देत, हां बरं राहू देत, परत मग मी तुमचं घेईन पुढं। आता फक्त आपण आयु कर्माचं आता जे सांगितलं तसं 7 कर्मांचं तसंच घ्यायचं सगळं संचय, जे हिन संकलन पद्धतीनं काढलं ते 7 कर्मांचं त्याच पद्धतीनं संचय येणार, फक्त आयु कर्माचं थोडं वेगळं आहे गणित। त्या आयु कर्माचा संचय कसा होतो, किती जास्त उत्कृष्ट संचय कोणाला होतो आणि त्याचं एकूण प्रमाण किती येतंय हे सगळं तिथं 1.5 गुण आणि कोणी समय प्रबद्ध येत नाही, त्याचं प्रमाण थोडं वेगळं आहे। आणि ते हे आपल्या जीवकांड कर्मकांडमध्ये कुठेही त्याचा खुलासा झालेला नाही आहे। जे टोडरमलजींनी सुद्धा त्याचं जे हे केलं ना भाषांतर सम्यक ज्ञान चंद्रिका, त्याच्यामध्ये त्यांनी सोडून दिलेलं आहे ते प्रकरण आयुबंधाचं, कारण त्यांना ते संतुष्टी वगैरे लागल्या नाही थोड्या, कारण आम्हाला पण ज्याला वाचलं त्याला काही लागलं नाही। संस्कृतमधून मी बघितलं पुष्कळ, आम्ही 5-6 वेळा वाचलं तरी ते प्रकरण आम्हाला म्हणजे जास्त प्रयत्न पण केला नाही आणि त्यातलं थोडं समजत पण नव्हतं। परंतु ज्याला धौलाचं 10वं पुस्तक वाचलं
त्याच्यानंतर माझ्या मनात एक इच्छा झाली की आपण बघूया ट्राय करून होतंय का, आपल्याला जमतंय का. आणि खरोखर ते वाचायला लागल्यानंतर सगळं लागत गेलं 10वं पुस्तक वाचल्यानंतर, कारण ते थोडं वेगळंच आहे सगळं त्याचं प्रकरण. मग ते मी संदृष्टीचं पण मग भाषांतर केलं आणि त्याच्यात अंकसंदृष्टी बसवली नवीन त्याच्यामध्ये, आणि त्या अंकसंदृष्टी बसवून सगळं एकदम पूर्ण स्पष्ट झालं त्याचं प्रकरण. खूप आनंद झाला त्याला पहिल्यांदा ज्याला लागलं त्याला. मग पहिल्यांदाच प्रशांतमती माताजींच्याकडे गेलो आम्ही, इथून म्हणजे त्यांच्या दर्शनासाठी गेलो होतो. मग माताजींना तिथं सांगितलं पूर्ण, त्यांना पण खूप आनंद झाला, म्हणजे असं ते लागलं प्रकरण म्हणून. ते पूर्ण संस्कृत टीका तशीच सोडलेली होती, अर्थ केला नव्हता त्याचा. आपण आता फक्त अंकसंदृष्टी घेऊ पहिल्यांदा. अर्थसंदृष्टी पण सोपी आहे, परंतु अंकसंदृष्टीनं पहिलं लावू आपण सगळं. तुमच्या नोट्समध्ये स्वतंत्र कुठल्या पानानंतर आहे ते, आता हे सगळं संकलन झाल्यानंतर त्याच्यामध्ये 304 नंतर गणित, त्याच्यामध्ये 9 पानं नवीन जोडलेले आहेत, मी नंतर घातलेले आहेत त्याच्यामध्ये. 304 पानावर आहे. आणि त्याच्यानंतर 1, 2 म्हणजे त्याला 1 पान नंबर घातले ना, 2, 3, 4 असं सगळे 9 पानं आहेत काय बघा त्याच्यामध्ये. असायला पाहिजे सगळे. तर ते आहे नवीन घातलेलं नंतर. तुमच्यात नाही का? तुमचं जुनं आहे का ते नोट्स? आत्ताचीच आहे ना? आहे की मग आमच्यात. बरं असू दे, मी आता सांगते मग. चला, आयु कर्माचं उत्कृष्ट संचय कुणाला होतो आणि किती होतो? बरं आता मी सांगते, मग नंतर बघायला त्याच्यात असेल तर चांगलं आहे, नसेल तर तुम्ही लक्ष द्या. तर आयु कर्माचा उत्कृष्ट कर्माचा संचय कुणाला होतो? जीवाला. तर सांगितलं की कोणी एक कर्मभूमीतला मनुष्य आहे आणि त्यांनी काय केलं, त्याची आत्ताची आयु पण पुरोकोटी वर्षाचा आयुष्यवाला आहे मनुष्य. आणि तो ज्यावेळेला त्रिभाग जातो त्याचा, त्यावेळेला एक पुरोकोटी आयुष्याचा 2 त्रिभाग गेल्यानंतर आयु बांधतो. कशा कोणती? जलचरासंबंधीची आयु किती बांधतो? ती सुद्धा पुरोकोटीच, आणि ती उत्कृष्ट बंध काळाच्या द्वारे. 3 गोष्टी सांगितल्या. काय? आयुबंध काळ कधी सांगितलं? त्यावेळेला 2 त्रिभाग आपल्या आयुष्याचे गेल्यानंतर ज्यावेळेला 1 त्रिभाग शिल्लक राहतो त्यावेळेला आयुबंध करतो. आणि किती काळपर्यंत करणार आयुचा बंध? 1 अंतर्मुहूर्त काळच. म्हणजे नेहमी आपल्याला 8 कर्मांचा बंध होत नाही, 7 कर्मांचा निरंतर बंध चालू आहे. परंतु 8 कर्माचा बंध ज्या वेळेला आयुकर्म बांधेल असे चान्स 8च आहेत एक आयुष्यात. आणि नाहीतर शेवटच्या अंतर्मुहूर्तामध्ये बांधतो. 8 वेळेला जर नाही बांधला तर शेवटचा अंतर्मुहूर्त राहतो, त्यावेळेला तो आयु बांधतो. तर हिथं त्याने हा पुरोकोटीच्या आयुष्यवाला मनुष्य आहे आणि त्याने आयु बांधली. परंतु आयु बांधत असताना मोठा आयुबंध काळ घेतला. छोटा अंतर्मुहूर्त आणि मोठा अंतर्मुहूर्त असे त्याच्या मध्यम भेद सगळे येणार. म्हणजे कुणी लहान अंतर्मुहूर्तामध्ये आयु बांधतो, कुणी मोठ्या आयुबंध काळामध्ये आयु बांधतो, म्हणजे मोठ्या अंतर्मुहूर्तामध्ये. तर हा कुठला घ्यायचा? उत्कृष्ट संचय करायचा असल्यामुळं उत्कृष्ट आयुबंध काळ घ्यायचा. सगळ्यात मोठा जो आयुबंध काळ आहे, जो 1 वेळा आयु बांधतो ना त्याचा काळ मोठा असतोय, 8 वेळा बांधतो त्याचे काळ छोटे असतात. मग 1च वेळेला ह्याने आयु बांधलेला असा तो उत्कृष्ट बंध काळ घ्यायचे. आता जीवकांमध्येच पुढं ज्यावेळेला लेशा मार्गाने तुम्ही शिकाल त्यावेळेला ते सगळं 72 आयुबंधाचे काळ त्याचं प्रकरण आहे सगळं. किती वेळा आयु बांधतो, 1 वेळा बांधणारं किती बांधतो, 2 वेळा बांधणारं किती म्हणजे किती काळ बांधतो वगैरे सगळं त्याचं प्रकरण आहे. तर इथं काय घ्यायचं आपण? उत्कृष्ट आयुबंधाचा काळ अंतर्मुहूर्त घ्यायचा. परत 8 वेळा जास्तीत जास्त बांधू शकतो, तीच आयु बांधणार.
त्याच्यात स्थिती कमी जास्त बांधू शकतो त्यावेळी परिणामाच्या ह्याच्यानं. कधी पहिल्यांदा जास्त बांधेल नंतर कमी बांधेल किंवा पहिला कमी बांधेल नंतर जास्त असेल होऊ शकते, परंतु जास्तीत जास्त 8 वेळा बांधू शकतो. आयु तीच राहणार. मग इथं उत्कृष्ट आयुबंध काळ घ्यायचा अंतर्मुहूर्त. त्यावेळेला त्याने आयु बांधली. मरून काय झाला, तो जलचरामध्ये गेला. आणि तिथं जलचरामध्ये गेल्यानंतर पुन्हा आयुष्य किती बांधलं होतं पूर्वभावामध्ये? 1 पूर्वकोटीचं आयुष्य बांधलं होतं. पुन्हा तो आयुबंध करत असताना पण कसा घ्यायचा जीव? तो योग यवमध्याच्या वर अंतर्मुहूर्त, हे तर सांगितलं होतं ना, हे बांधताना हे कर्म यवमध्याचा योग आहे त्याच्या वरच्या योगाने बांधणार. शेवटच्या आवलीचा असंख्यात्व भाग अंतिम जीवगुण स्थानामध्ये म्हणजे आयुबंध करत असताना सुद्धा ते योग उत्कृष्ट घ्यायचा, कारण त्याच्याद्वारे काय होणार? आयुचं जास्त संचय होणार. म्हणून तो बंधकाळ पण मोठा घ्यायचा आणि अंतर्मुहूर्त ते योग यवमध्याच्या वर ठेवायचं, कारण जास्त बंद करण्यासाठी, आणि आवलीचा असंख्यात्व भाग. आणि नंतर जलचरामध्ये जाऊन तो उत्पन्न झाला. तिथं झाल्यानंतर अंतर्मुहूर्तामध्ये पर्याप्ती पूर्ण केल्या त्या जीवाने. आणि अंतर्मुहूर्तामध्ये तो पर्याप्ती काळ काय करायचा? छोटा घ्यायचा. पर्याप्ती काळ छोटा घ्यायचा, कारण आयुबंधाचं जी निर्जर आहे ती कमी करायची आपल्याला. त्यामुळे पर्याप्त काळ छोटा, त्या दुसऱ्या भावातला ज्याला जलचरामध्ये जाऊन उत्पन्न झाला. मग तो छोटा अंतर्मुहूर्त आणि त्याच्यानंतर पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर एक अंतर्मुहूर्त विश्रांती असते. आणि त्याच्यानंतर काय करतो? पुन्हा त्यांनी 1 पूर्वकोटीचं आयुष्य, परंतु पुन्हा त्याने अंतर्मुहूर्तामध्ये काय केली? दुसरी आयु बांधली. आता तुम्ही म्हणाल 2-3 भाग गेल्याशिवाय आयु बांधत नाही, तर तिथं कदली घात झाला त्याचा. जे बघा कसं असे 1 पूर्वकोटीचं आयुष्य त्यांनी विशुद्ध परिणामानं बांधलं असेल ना, आणि अंतर्मुहूर्तामध्ये खलास. म्हणजे असं आपलं सुद्धा होऊ शकते कुणाचं पण. मनुष्यभावामध्ये सुद्धा नाही, अकाल मृत्यू होते ना, ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला. नाही तसं नसतंय. आयुचं सगळं घात होतं, तेच दाखवायचं ते इथं सगळं. आयुचं काय होतो? घात होतो. कमी होऊ शकते, वाढू शकत नाही बांधलेलं त्याच्यापेक्षा, परंतु ती कमी होऊ शकते. 1 पूर्वकोटीची आयु अंतर्मुहूर्तामध्ये तो मरू शकतोय. म्हणजे असं काय हे नाही, नियम नाही की पूर्वकोटीचे बांधले तर पूर्वकोटीपर्यंत जिवंत राहील. तर 1 अंतर्मुहूर्तामध्ये त्याचं काय झालं? आयुबंध म्हणजे विश्रांती झाल्यानंतर तो त्याचा कदली घात झाला. आता ते निश्चित म्हणायचं अकाल मृत्यू त्याला नाव आहे. सगळ्या शास्त्रामध्ये काय सांगितलंय त्याने? अकाल मृत्यू सांगितलंय. आता समजा उदाहरण मी 1-2-3 मला असे सुचले की आता कुठला तर जीव तुमच्या गर्भामध्ये आला समजा, आणि त्या गर्भामध्ये तो आला 1 अंतर्मुहूर्तातच तुमचा ऍक्सिडेंट झाला, ती माता मेली, तर ते बाळ राहणार का? मग त्याचा अकाल मृत्यूच झाला ना. अंतर्मुहूर्ताची आयु पण बांधू शकतो जीव, नाही बांधू शकत असं नाही. अंतर्मुहूर्त सुद्धा आयु असते, परंतु ज्याने जास्त आयु बांधलेला आहे त्याचा असं सुद्धा हे होऊ शकतं. आता तो जलचर जीव उत्पन्न झाला, तुमच्या सुनामी लाटा आल्या, काय झालं? किती जीव गेले एकदम. त्याला कितीतरी जीव जलचर मेले ना तिथं त्या लाटा आल्यामुळं. असं काय पण घडून त्या ठिकाणी काय विमान एकदमच पडते, त्याच्यामध्ये असणारे 200-300 लोक सगळे मृत्युमुखी पडतात. मग सगळे आयु पूर्ण होऊन मरत नाहीत, तर त्यांच्या आयुष्य काय होतं? कदली घात होतं, म्हणजे लवकर मरण होतंय. म्हणजे त्याचं सगळं अपवर्तना घात होतंय. आणि अपवर्तना घातून ते कसं होतंय, कसे त्याचे खंड करायचे, ते सगळं आता इथं सांगणार आहे. त्याच्यामध्ये आयुष्य ह्याच्यामध्ये कसं ती निर्जरा होते त्याची. त्या अंतर्मुहूर्तामध्ये पूर्वकोटीचं आयुष्यात अंतर्मुहूर्तामध्ये संपणार. ते कसं संपतंय ते सांगतात सगळं. तर तो जीव जलचरामध्ये उत्पन्न झाला, पर्याप्त झाला. अंतर्मुहूर्त त्याचा, कारण नेहमी नियम आहे, पर्याप्त जीव असेल तर अपर्याप्त अवस्थेत मरणार नाही, पर्याप्ती पूर्ण करणार. त्याच्यानंतर अंतर्मुहूर्त विश्रांती होणार, आणि त्यानंतर अंतर्मुहूर्तामध्ये आयुचा बंद करणार आणि मरणार. त्या अंतर्मुहूर्त बांधल्यानंतर सुद्धा थोडासा आबाधा काळ, छोटा अंतर्मुहूर्त, तो आबाधा काळ जाणार.
मग ते मरणार जीव. आता ऑन दी स्पॉट झाला पण म्हणतो की नाही, तर त्यावेळेला तिथं तो आयुचा त्या आईचा घात करतो आणि दुसऱ्या आईचा बंद करतो आणि मग तिथं विश्रांती होऊन मरतो. मग त्याला काय 1 सेकंद सुद्धा लागला तर त्या 1 सेकंदात सुद्धा सगळं होतंय. त्यावेळेला विश्रांती म्हणजे तिथं राहणार, त्या लगेच आयु बांधणार नाही. पर्याप्ती झाला की लगेच आयु बांधणार नाही, एक अंतर्मुहूर्त गेल्यानंतर मगच बांधणार. वेगवेगळा अंतर्मुहूर्त घ्यायचे की पहिला पर्याप्ती पूर्ण व्हायला अंतर्मुहूर्त काळ लागला. त्याच्यानंतर कुठे गेलं हे, हा तो जलचरामध्ये उत्पन्न झाला. आता ते दाखवणारच होते तुम्हाला, म्हटलं पहिला सांगावं मी. हा अंतर्मुहूर्त त्याचा पर्याप्तीचा काळ राहिला. हा इकडे ठेव. त्याच्यानंतर काय होणार, अंतर्मुहूर्त विश्रांती. आणि मग त्याच्यानंतर इथं त्याचं काय होणार, कदली घात. आणि ज्या समयात कदली घात होणार त्या समयामध्ये इथं आयुबंध सुरू होणार. दुसरा पुढचा आयुबंध, ऍक्सिडेंट झाला किंवा काय पण झालं समजा विषभक्षणादी, तर त्याच वेळेला इथं आयुबंध सुरू होणार. आणि हा आयुबंध पण उत्कृष्ट घ्यायचा काळ. हा पण एकच आयुबंध आहे, हा पण उत्कृष्ट घ्यायचा. आणि इथं शेवटच्या समयामध्ये काय होणार, त्याचा संचय. आयुबंधाच्या शेवटच्या समयामध्ये त्याचा उत्कृष्ट संचय दिसणार. आणि ह्याच्यानंतर पुन्हा तो थोडा काळ राहणार आणि मग इथं मरण येणार. आयुबंध झाल्यानंतर लगेच दुसऱ्या समयात मरत नाही, कारण आयु कर्माची आबाधा पूर्वभावामध्येच पूर्ण होत असते. सुरुवात आहे ना त्याच्यामध्ये, त्यामध्ये लिहिलेलं असेल सगळं, त्याच्यामध्ये आवश्यक काय काय ते लिहिलं. पहिला आयुबंध काळ उत्कृष्ट अंतर्मुहूर्तानं केला आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट योगाच्या द्वारे केला. पुन्हा त्याच्यामध्ये शेवट तर मूर्त योग योगाच्या मध्याच्या वर राहिला. अंतिम जीवगुण आणि स्थानामध्ये राहिला आयु बांधताना. तर तो एक अंतर्मुहूर्तामध्ये प्रत्येक समयामध्ये एक समय प्रबद्ध बांधणार. प्रत्येक समयामध्ये एक समय प्रबद्ध. तर जेवढा अंतर्मुहूर्त काळ असेल तेवढे समय प्रबद्ध त्याच्याजवळ संचय असणार आयुकर्माचा. तर पूर्वभावामधला झाला संचय. आता दुसऱ्या भावामध्ये गेला तो जलचर जीवामध्ये, मग तिथं काय झालं, पर्याप्ती काळ छोटा, दीर्घ म्हणजे तिथं कशासाठी मोठा घेतला की ही छोटा घेतला तर इथं जे निर्जरित होणार ना आयुकर्माचे निषेक ते कमी व्हावेत. संचय जास्त दाखवायचा आहे ना, कमी व्हावेत म्हणून इथं मोठा काळ घेतला नाही, हा छोटा काळ घेतला अंतर्मुहूर्त. कारण पर्याप्ती पूर्ण व्हायला पण आपण बघितलं होतं, छोटा आपण काळात पूर्ण करू शकतो आणि मोठ्या काळामध्ये पण पर्याप्ती पूर्ण करू शकतो. तो छोट्या अंतर्मुहूर्तामध्ये त्यांनी पर्याप्ती पूर्ण केल्या. आणि जलचरामध्येच का उत्पन्न केलं तर सांगितलं की जलचर जीव विवेकहीन असतात, त्यामुळे त्यांना संक्लेश कमी असतात आणि साता बहुल असतात. मग साता बहुल असल्यामुळे, सुखी असल्यामुळे निर्जरा त्याची कमी होते. म्हणजे सुखी आपण आहे ना, कसं ऐशारामामध्ये राहतात, काय जास्त तक करत नाहीत, संक्लेश करत नाहीत. तर त्यांचं काय होते, नष्ट होणारं जे द्रव्य अपकर्षण होऊन नष्ट होणारं द्रव्य ते कमी असणार. जास्त संक्लेश असेल तर अपकर्षण जास्त होते आणि कमी संक्लेशाने अपकर्षण कमी होते. अपकर्षण हे प्रत्येक समयाला होतच असते, उत्कर्षण पण होते आणि अपकर्षण पण होते. परंतु अपकर्षणाच्या द्वारे काय होते, निर्जरा जर संक्लेश परिणाम जास्त असतील तर निर्जरा जास्त होणार आणि कमी संक्लेश असेल तर कमी निर्जरा. कशाची, हे जी आयुकर्माची लावायची, नाहीतर उलट त्या कर्माचे तसं होत नाही. जे 7 कर्म आहेत ना त्या कर्मांचं काय होते, उलट उत्कृष्ट संक्लेशाने उत्कर्षण जास्त होते आणि अपकर्षण कमी होते. म्हणून तिथे सांगितलं तो जास्त संक्लेशवाला घेतला.
आणि तर कमी संश्लेषवाला घेतला, कारण का निर्जरा कमी करायचे त्याची, त्यामुळे तर कमी हेवाला घेतला. म्हणून सांगितलं ना, आपण धावत पळत आलो किंवा काहीतरी झालं समजा घाबरलो तर तिथं ते आयुकर्माचे निषेध जास्त ठरतात. म्हणजे सांगतात की आयु पूर्ण लवकर संपेल, तुम्ही असं करू नका असं म्हणतो की नाही आपण त्यांना. जे अकाल मृत्यू सुद्धा होऊ शकते संश्लेष परिणामानं किंवा ह्याच्याद्वारे असं. आणि अपकर्षण जे चालू असते ते जास्त होऊ शकते त्या संश्लेषाच्या द्वारे. म्हणून इथं तो जलचर जीव घेतला. इतर पर्यायामध्ये संश्लेष जास्त आहेत आणि जलचरामध्ये संश्लेष कमी आहेत आणि त्यामुळे त्याची कमी नष्ट होणारं द्रव्य कमी आहे तिथं, म्हणून तो जीव घेतला. नंतर मग अंतर्मुहूर्तानं काय झाले तिथं लघु काळाच्या पर्याप्तीपूर्ण ते झालं आपलं. तर हा अंतर्मुहूर्त संपल्यानंतर तो काय झाला, त्याने दीर्घ आयुबंधाच्या काळाच्या द्वारे पुन्हा आयु बांधलं. तर त्याच्याजवळ संचय किती झाला, तर 2 उत्कृष्ट बंध काळामध्ये त्याने आयु बांधलं. पूर्वीच्या भावामध्ये बांधलेले आयु आणि ते कुठं उदय सुरू होणार, ह्याच भावामध्ये. त्या भावामध्ये बांधलेले आयुचं त्या भावामध्ये उदय येत नाही, पुढच्या भावात त्याचा उदय सुरू होतोय. आता दुसरे कर्म आपण बांधलेले ह्याच भावात उदयाला येऊ शकतील, परंतु आयुकर्म ह्याच भावात उदयाला येऊ शकत नाही, ते बांधलेलं पुढच्याच भावामध्ये उदय येणार. म्हणून त्याची रचना आयुकर्माची जी असते ते पहिल्या समयापासून असते. बाकीच्या कर्मांची आबाधा सोडून आपण रचना केली, परंतु आयुकर्माचं जेवढे आपण बांधलेले आयु आहे तेवढे पूर्ण निषेक असणार त्याचे. परंतु 70 कोडाकोडी सागर आपण मोहनीय कर्माची बांधली तर त्याच्यामध्ये 7000 वजा होतात आणि मग निषेक रचना होते. तसं आयुकर्माचं होत नाही. आयुकर्म समजा आपण बांधलं किती, 1 पूर्वकोटी, तर पूर्व कोटी त्याच्या निषेक रचना होणार. मग इथं पहिल्या समयापासून पूर्वकोटीपर्यंत पूर्ण त्याची निषेक रचना असणार आयुकर्माची. 2 फरक लक्षात आला काय? लक्षात आला? हा, बाधा काळ हा पूर्वभावामध्ये पूर्ण होतोय, मग त्याची निषेक रचना जी होते ती पूर्ण जेवढं बांधलेलं असेल आयु त्याची पूर्ण निषेक रचना होते. आणि अन्य कर्माची निषेक रचना कशी होते, त्याची आबाधा जेवढी असेल तेवढी त्या स्थितीमध्येच कमी होते. 70 कोडाकोडी सागर बांधले असेल तर 7000 वर्ष त्या 70 कोडाकोडीमधून कमी होतात आणि जेवढे शिल्लक राहिली तेवढी त्याची निषेक रचना होते. आणि याची पूर्ण 70 कोडाकोडी जी बांधत नाही, 33 सागर जास्तीत जास्त बांधू शकतो आयुकर्माची, तर तेवढी पूर्ण 33 सागर त्याची रचना होणार, निषेक रचना. मग आता तिथं 2 उत्कृष्ट आयुबंधा काळामध्ये त्या जीवाजवळ, तो जो जलचर झालेला आहे ना, त्याच्याजवळ सत्तेमध्ये किती आयुष्य कर्माचे परमाणू आहेत, तर पूर्वीच्या भावात बांधलेलं 1 उत्कृष्ट बंधक काळ पूर्ण अंतर्मुहूर्त समयप्रबद्ध आणि दुसरे आत्ता बांधलेलं उत्कृष्ट आयुबंध काळामधले समयप्रबद्ध, असे 2 उत्कृष्ट बंधक काळामधले समयप्रबद्ध त्याच्याजवळ सत्वद्रव्य ते ऋणसहित लावायचं, म्हणजे निर्जीर्ण झालेला तर त्याच्यानंतर वजा करायचं. पहिला संचय किती, 2 उत्कृष्ट आयुबंधक काळामध्ये बांधलेले सगळे परमाणू. म्हणून त्याला आता इथे सगळं हे अर्थसंदृष्टीमध्ये सांगितलंय, ते आपण सोडू, अंकसंदृष्टी घेऊन करू. तिथं अर्थसंदृष्टीमध्ये फक्त एवढं दाखवते की हे समयप्रबद्ध उत्कृष्ट घ्यायचा आणि 1 बंधक काळ आपण घेतला आयुकर्माचा तेवढा, आणि समयप्रबद्धामध्ये आयुकर्माला 8वा भाग मिळणार. 8 मध्ये वाटणी होणार ना, तर समयप्रबद्धाचा 8वा भाग. आणि त्याला काय केलं, असंख्यात अंकी वाहित हे संदृष्टी 32 घेतले त्याने. उत्कृष्ट समयप्रबद्धासाठी 32 ने गुंतात, 32 ने गुंतात. तर त्या समयप्रबद्धाला 8ने भागलं, 1 आयुकर्माचं आलं आणि किती आयुबंध काळ, 2 आयुबंध काळ. तर हा 1 आयुबंध काळ आणि एवढा त्याच्यामध्ये संचय आहे. मग आता तेच सांगायला लागले की त्याच्यातनं कमी करायचं. आता पहिला आपल्या त्याच्याजवळ होतं किती, त्यातनं आता निर्जीर्ण किती झाले काढायचं. ह्या 2 आयुबंध काळ प्रमाण समयप्रबद्ध हा आयुबंधाचा सामान्यपणे एवढं त्याच्याजवळ संचय आहे. परंतु जलचरामध्ये गेल्यानंतर जे पूर्वभावामध्ये बांधलेलं आयुष्य आहे त्यातले हे अंतर्मुहूर्त प्रमाण
निषेक आणि इथपर्यंत झडणार. आता हे घेतलं ना आपण, हा अंतर्मुहूर्त काळ पहिला निघून गेलेला, त्याला म्हटलेला आहे जीवित. जेवढा तो जगला जीवित निषेक. तर जे निर्जीर्ण झाले त्याचं प्रमाण काढायचं आणि ह्याच्यातून वजा करायचं. आता बांधलेल्या सगळ्या स्टॉकमध्ये आताचं काही संपणार नाही. ह्या भवात जलचराच्या जीवाभवामध्ये त्यानं जे आयु बांधलं त्यातलं अजून काही संपलेलं नाहीये. आणि पूर्वभवात त्यांनी जलचरासंबंधी बांधलं होतं, तर त्यातलं जे उत्कृष्ट आयुबंध काळामध्ये बांधलं होतं त्यातलं फक्त एवढं इथून ते इथपर्यंत अंतर्मुहूर्तापर्यंत पूर्वकोटीचे निषेक आहेत. आणि त्यातलं संपलं किती? फक्त एक अंतर्मुहूर्त काळ म्हणा. हा सगळा मिळून पण अंतर्मुहूर्तच आहे. हे अंतर्मुहूर्ताचे एवढेच निषेक तिथं काय झालेले आहेत? झडून गेलेले आहेत. मग आचार्याने तेच केलेलं आहे. तर हे संचय काढून ह्याच्यातून हे ऋणसहित धन म्हटलेलं. आणि आता हे जेवढं हित निर्जीर्ण होणार निषेक झाले, तर त्यांचे काढून ते द्रव्य काढून त्याच्यातून वजा करायचं. जे बाकी सगळं काय असणार? शिल्लक. आयुकर्म तेवढं शिल्लक. मग त्यावेळेला त्याचा उत्कृष्ट संचय, ह्या जीवाचा सगळ्यात जास्त आयुकर्माचा उत्कृष्ट संचय होतो. आणि हा जो बांधणार आता इथं, तो सुद्धा पूर्वकोटीचं आयुष्य पुढचं जलचराचंच बांधतोय. बघा, अंतर्मुहूर्तामध्ये एवढी शक्ती त्याच्यामध्ये येते की पूर्वकोटीचं तो पुन्हा बांधू शकतो आयुष्य. आणि ते पण जलचरा संबंधीतच बांधणार. तर त्याचा आयुबंध काळ पण मोठा आहे आणि तो पुढे 7 बहुल आहे म्हणून तो घेतला. आता त्याच्यानंतर फक्त आता काय काढायचं काय आपल्याला, की इथून ते इथपर्यंत किती कर्मांची निर्जरा झाली, उदयाला येऊन गेले, त्याचं प्रमाण काढायचंय. तर हे प्रमाण 2 पद्धतीनं काढलं. एक प्रकृती रूप आणि एक विकृती रूप. त्याला काय म्हणायचं? प्रकृती म्हणजे स्वाभाविक, त्या काळामध्ये त्याचं येण्याचं काय आहे? उदय काळ आहे. त्या काळामध्ये ते उदय येऊन गेलं, त्याला म्हणायचं प्रकृती रूप निषेक. आणि आता हे होणार सगळं आयु पुढची, आणि त्याचं काय होणार? पुन्हा ते ह्या जे राहिलेलं शिल्लक आयुष्य आहे ना, ह्याच्यामध्येच भोगलं जाणार ते. आता पूर्वकोटीचं आयुष्य बांधलं होतं, अंतर्मुहूर्तामध्ये काय केलं त्याने? घात केला आयुचा, ज्या पुरताना घात होणार. तर ती पूर्ण पूर्वकोटीची जे आयुष्य आहे त्याचे खंड करून तो ह्या काळामध्ये, एवढ्या काळामध्ये, एवढं शिल्लक आहे ना काळ, हा आयुबंध काळ आणि हे पुढचा शिल्लक राहिलेला काळ, एवढ्या काळामध्ये ते भोगून संपवणार आयु सगळी. कारण का कुठलंही कर्म परमाणू उदयाला शिवाय निघून जात नाहीत. असं होणार नाही तर मेला ते पुढचं बाकीचे राहिले तसे शिल्लक, असं कधी होणार नाही. ते सगळे कर्म परमाणू लवकर उदयाला येऊन संपून जाणार. मग ते विकृती रूप द्रव्य म्हणायचं. ते अपकर्षण करून अपवर्तना घात करून तिथं देणार, त्याला काय नाव आहे? विकृती द्रव्य. तर पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? प्रकृती रूप द्रव्य. प्रकृती रूपानं नष्ट झालेलं द्रव्य, नष्ट द्रव्य. आता या 6व्या पुस्तकात सगळं असंच आहे, प्रकृती विकृती. तिथं विकृतीचा अर्थ वेगळा आहे आणि इथं विकृतीचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे आहे तोच की अपकर्षण होऊन आलेलंच आहे, आणि इथं पण अपकर्षण आलेलंच आहे विकृती द्रव्य म्हणजे, परंतु तिथं वेगळी विवक्षा आहे थोडी. स्थितिकांडक घाताची अंतिम फलीला विकृती द्रव्य म्हटलं तिथं 6व्या पुस्तकात. आता तर आता पहिल्यांदा आपण अंकगणितानं समजून घेऊया की त्यानं एक समय प्रबद्ध असा आपण घेऊ आयुकर्माचा, की त्याची स्थिती आपण मानायची सगळी. तर आता आहे पूर्वकोटी, परंतु मांडली आपण त्या पूर्वकोटीला 48 समय. 48 स्थिती, 48 समय.
आणि त्याचं द्रव्य जे आहे एक समय प्रबद्धाचं द्रव्य आपण मांडलं 13,920, म्हणजे हे गणित बसवण्यासाठी तसं मांडलेलं आहे. कारण आयुकर्माचे एक पण गुणहानी होत नाही. आपलं जे पुरकोटीचं आयुष्य आहे ना त्याच्यामध्ये एक पण गुणहानी पूर्ण होत नाही. कारण का गुणहानीचा आयाम आहे तो पल्ल्याचा असंख्यात्वा भाग आहे आणि आयुष्य संख्यात वर्षच आहे पूर्वकोटीचं. त्यामुळं एक गुणहानी जेवढं आयु आहे त्यालाच आपण एक गुणहानी म्हणायचं. तर द्रव्य किती मांडलं? 13,920. आणि पूर्ण जीवित काळ संपूर्ण किती जगणार आहे तो? 48 समयातला 24 समय जगणार आहे. किती घेतला? 24 समय. जीवित काळ जेवढं जगणार आहे तो म्हणजे पर्याप्तीचा काळ, आयुबंधाचा काळ, आयुबंध झाल्यानंतर जगणारा काळ सगळा मिळून त्याचा 24 समय म्हणजे 48 समयातला तो 24 समय जगणार आहे. असं घ्यायचं, त्याला म्हणायचं जीवित काळ. ते उभारून शिकवायला पाहिजे. तुमच्यासारखं मी शिकवतो ते उभारूनच. गणित बसून चांगलं वाटत नाही, ते येत नाही. परंतु आता ते उभारून जमत नाही. त्यामुळे आमचा किती मोठा फळा होता तेवढं सगळं उभारून शिकवतो पूर्ण फळा. त्यासाठी याच्या दुप्पट जवळ फळा आहे बोबलीला. डबल नसेल, दीडपट असेल समजा, तर तेवढा मोठा मुद्दाम करून घेतला होता तो गणितासाठी फळा. तर काय सांगितलं तिथं? 13,920. नंतर संपूर्ण जीवित काळ किती धरला आपण? 24 समय. तो आंतरमूर्त आहे तिथं वास्तविक गणितामध्ये. आणि कदली घात होण्यापूर्वीचा समय, ह्या 24 समयामधला पूर्वी कदली घात होण्याच्या अगोदरचे किती काळ गेला त्याचा? गत जीवित काळ म्हणतात त्याला. 16 समय धरला आपण. कदली घात झाला 17व्या समयात. त्याचा कदली घात होणार. आणि आयुबंधाचा काळ घेतला 4 समय. आयुबंध काळ 4 समय. आणि हा पूर्व जीवितार्धा गेलेला जो काळ आहे आता कदलीघात होण्याच्या अगोदरचा तो 16 समय गेला, जे पर्याप्तीचा काळ आणि तो त्याच्यानंतर विश्रांतीचा काळ. आणि शेष जीवित काळ किती राहिला? 17 ते 24 किती राहिला? 8 समय. शेष जीवित काळ किती राहिला? 8 समय. आणि पुरकोटीचं किती म्हणलं आपण? 48 समय. तर एकूण त्याचं संचित द्रव्य किती निघणार? 13,000. आपण आता बघितलं ना, एक समय प्रबद्ध त्याला काय करायचं? समय प्रबद्ध गुणिले 2 आयु उत्कृष्ट बंध काळ. नुसतं मी थोडक्यात लिहिते. 2 आयुचे बंध काळ त्याला गुणले की सगळे समय प्रबद्ध येणार आपल्याजवळ संचित असणारे. आता बंध काळ किती मानला आपण? 4 समय. मग 2 बंध काळ म्हणजे किती समय येणार? 8 समय येणार. आणि आपण हे किती मांडला? समय प्रबद्ध 13,920 मांडला. आता त्याच्यामध्ये वास्तविक गणितामध्ये कमी जास्त येईल थोडं बहुत. प्रत्येक समाला 13,920 येणार नाही, परंतु तिथं सामान्य धरून एक समय प्रबद्ध धरून चालायचं तिथं. कारण योग कमी जास्त होईल तसं त्याचं द्रव्य पण कमी जास्त होणार. एका समय प्रबद्धाचं प्रमाण 920 मांडलं, 13,920 मांडलं आपण. मग इथं एक समय प्रबद्ध 13,920 गुणिले 8, जे ऋणसहित धन येणार एकूण. तर किती होणार? 800 8 × 16 1 8 × 9 72 आणि 73 7 8 × 24 आणि 7 31 3 8 × 1 8 आणि 3 11
1,11,360 एवढी तुमची मिळकत आहे, ठेवा बाजूला. आता खर्च किती झालं ते काढायचं आहे. ह्याच्यामधून आता खर्च किती आहे. 1,11,360 एवढे एकूण परमाणू साठले तसं समजूया. वास्तविक गणितामध्ये सगळं अनंत अनंत आहे. परंतु तो आयूचे एवढे संचित परमाणू, ऋणसहित धन म्हणायचं त्याला. बांधलेला आपण समयप्रबद्ध कमीच असणार, स्थिती त्या आयूचे पुरकोटी असणार. परंतु इथं जे द्रव्य येणार ते जेवढा आपण आयुबंधाचा काळ आहे तेवढे समयाची समयप्रबद्ध येणार. आणि त्या सगळ्या समयप्रबद्धांची जी स्थिती असणार, एक पुरकोटी अशी एक समयप्रबद्धाची रचना, तशी दुसऱ्या समयप्रबद्धाची, तशी तिसऱ्या समयप्रबद्ध. जसं आपण 48 समयप्रबद्ध दाखवले ना, तसं आयूचे जेवढा बंधक काळ आहे त्याचा अंतर्मुहूर्त, त्याचे जेवढे समय होतील अंतर्मुहूर्ताचे तेवढे समयप्रबद्ध त्याचे संचित झाले. म्हणून आपण आयु बंधक काळानं गुणले, पुरकोटीनं नाही गुणलं. पुरकोटीनं गुणण्याची काही गरज नाही ना. किती स्टॉक आहे आपल्याजवळ तो काढायचा आहे. मग अंतर्मुहूर्तापर्यंतच बांधलेला आहे आणि तो उत्कृष्ट आयुबंध काळ घ्यायचा अंतर्मुहूर्त, त्याचे जेवढे समय होतील त्यानं एक समय प्रबद्धाला गुणायचं. मग पूर्वीच्या भवात बांधलेलं ते निघणार आणि ह्या भवामधला जो बंध काळ तो पण उत्कृष्ट घेतलाय आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी उत्कृष्ट योगाने वगैरे बांधलेला आहे. तर म्हणून उत्कृष्ट समय प्रबद्ध घ्यायचा तिथं. वास्तविक गणितामध्ये त्यांनी 32 असं घेतलंय उत्कृष्ट समयपद. 32 हा जो आहे ना योगाचा गुणकार घेतला त्याने. आपण उत्कृष्ट योग काढत असताना तिथं 32 घेतात की नाही समयप्रबद्ध. जगने समयप्रबद्धापेक्षा उत्कृष्ट योगानं बांधलेला समयप्रबद्ध तो 32 गुणित असं ते पल्ल्याचा असंख्यात्व भाग आहे 32 म्हणजे. परंतु तिथं संदृष्टी 32 ठेवले त्याने उत्कृष्टासाठी. तर हे काय झालेलं एवढा संचय आहे. आता ह्याच्यामधला खर्च किती झालाय तो काढायचा आपल्याला. बँक बॅलन्स ठेवा. आता किती खर्च त्यातलं काढलं ते बघायचं, किती संपवलंय ते. जीवित काळ म्हणजे आता ह्या भावामध्ये जेवढं जगलाय तो भुज्यमान त्याचं वास्तविक पुरकोटी आयुष्य आहे. बांधलेला आयुबंधाचा काळ, आयु किती समय बांधला ते काळ. आणि तो जीवित काळ आहे म्हणजे तो काय घेतला पण जलचराच्या मध्ये ते कदली घात करून त्यांनी पुरकोटी आयुष्य सगळं संपवलं. जेवढ्या काळामध्ये जेवढं तो भोगणार तेवढा तो काळ घेतला जीवित काळ. बंध काळातच पुढचीच आयु बांधली जाणार की बुद्धिमान आयु बांधली जाणार नाही. मग तो आता पहिली बांधलेले ते आता भोगत आहे, ते आयुबंध काळामध्ये बांधलेले आहे आणि आता तो पुढची आयु बांधतोय. 2 बंधक काळ घेतले. पुढचे ह्या संबंधीची आयु त्यांनी पूर्वीच्या भावामध्ये बांधली आणि आता जे बांधणार ते पुढच्या भावात भोगणार. एका भावामध्ये एकच आयु बांधणार आणि एकच बुद्धिमान असणार आणि एकच बद्यमान असणार. 2 आयु असणार आपल्याजवळ. जास्तीत जास्त 2 आयु असू शकतात, एक बद्यमान आणि एक बुद्धिमान. आता आपले बुद्धिमान मनुष्य आहे आणि बद्यमान कोणती आहे माहित नाही. देवायु. देवाशिवाय कुठे जाणार आपण, कारण दुसरा मार्गच नाही येत आपल्याला जायला. मग काय सांगितलं, हे आपलं एवढं द्रव्य आहे संचित, त्याच्यामधून आता किती नष्ट झालेलं आहे ते काढायचं आहे. मग पहिल्यांदा प्रकृती रूपानं किती नष्ट झाले द्रव्य. मग काय करावं लागणार आपल्याला, ह्या हे पुढचे आता आता मी काय सांगितलं कुठंपर्यंत काढायचं आपल्याला. 20व्या समयात तो उत्कृष्ट त्याचा संचय आहे. मग ह्या 19व्या समयापर्यंत जे निर्जीर्ण आहे, त्या पहिल्या समयापासून ते 19 समयापर्यंत जे प्रकृती रूपानं नष्ट झालेलं द्रव्य आहे ते काढायचं. कारण 20व्या समयात तर ते संचित असणार, ते जे उदयाला येते ते सत्वामध्येच असणार, त्यामुळे ते काही खर्च झालेलं नाही आहे. त्या समयात आहे, पुढच्या समयात ते दिसणार नाही. म्हणून पहिल्या समयापासून ते 19व्या समयापर्यंत जे उदयाला येऊन गेलेलं आहे द्रव्य, मग ते एका समय प्रबद्धाचं काढायचं आपण पहिल्यांदा. एका समय प्रबद्धामधलं किती गेलं आणि मग त्याला नंतर सगळ्या समय प्रबद्धानं गुणायचं.
सोपं आहे खूप, एकदम लक्षात येईल तुम्हाला. तर आता इथं 1 ते 19 समय घ्यायचे. आता इथून कुठून सुरू झाला पहिला निषेध किती घेतला आपण? 13,920. हा याचं काढायचं आहे की अजून आपल्याला ते पहिला निषेध कसा येतो ते काढायचं आहे. 13,920 एकूण द्रव्य आपल्याकडं. मग आपण पहिल्यांदा काय काढायचं? त्याचा चय काढायचा. परवा काढलं ना तसंच. चय काढायसाठी काय करायचं? सर्व द्रव्य त्याला आयामाने भागायचं. आपण तिथं गुणाने आयामाने भागलं होतं. हे तर पूर्ण आयु जे आहे त्यानं भागणार, कारण हे पूर्ण आयुच काय आहे आपले? ते गच्छ आहे. तेवढ्यामध्ये वाटलं जाणार आहे ना, म्हणून इथं तो आयाम, गच्छ म्हणा, आयाम म्हणा. इथं आयाम म्हणजे आयुचं प्रमाण येणार. आणि त्याला पुन्हा कशानं भागायचं? 2 गुणहानी वजा गुणहानी आयाम, नुसतं म्हणून येते, आणि वजा 1 भागिले 2. परवाचं चयचं लक्षात असेल तर बघा, लवकर लक्षात येईल. बरोबर काय? हे चय. सर्व धनाला आयामाने भागलं की मध्यम धन येते, आणि त्या मध्यम धनाला पुन्हा 2 गुणहानी वजा 1 कमी गुणहानी आयाम भागिले 2 याच्यानं भागायचं. तर काय येतो? चय येतो. आता इथं आपलं सर्व द्रव्य किती आहे? 13,920. आणि आयाम किती घेतला आपण? 48 समय. 48 ने भागणार. पुन्हा आता 2 गुणहानी आम्ही तर काय घेणार? त्या 48च्या दुप्पट करायचं. तो गुणाने घ्यायचं, म्हणून ते 96 वजा 48 वजा 1 भागिले 2. त्या अंकसंतुष्टी पुस्तकात नाही कुठं मी बसवले त्याच्यामध्ये, कारण आता ते अर्थसंतुष्टीवरून सगळ्यांना समजणं शक्य नाही ना. मग अंकसंतुष्टीने सांगितले लवकर समजते, म्हणून त्या अंकसंतुष्टी बसवली सगळं त्याच्यामध्ये. पहिला अर्थसंतुष्टीने मला लक्षात आलं ते सगळं, म्हटलं अंक बसवायच्यामध्ये. हां, मग याच्यामध्ये काय होणार? आता भाग द्यायचा. काय होणार इथं? 48 वजा 1 किती होणार? 47 भागिले 2. ह्याचं प्रमाण काढूया. 96 मधून 47 भागिले 2 वजा करायचे. इथं काय करणार? छेद 2चा समान करायचा. तुम्हाला दिसत नाही का इकडं? हां, 96 गुणिले 2 करणार, म्हणजे 192 वजा 47 भागिले 2. कधी पण वजा आणि बेरीज करायची असेल ना, छेद समान करून घ्यायचा असतोय. मग इकडं जेवढं भाग आहे ना तेवढं न गुणायचं इकडं, आणि तेवढ्यानंच भागायचं असतंय. म्हणून 2 ने 96ला गुणलं तर किती आलं? 192. आणि त्याच्यातून वजा 47 भागिले 2. 192 मधून 47 गेलं तर किती राहिले? 145 भागिले 2. मग ते काय झालं? 13,920 आहे, आणि त्याच्या खाली 48. हां, 13,000. तर खाली तुम्हाला दिसत नाही ना, वर लिहू का? इथं लिहिते 13,920 भागिले 48 गुणिले ते 145 भागिले 2 आहे. मग 2चा भाग करायचा, काय येणार? 24 येणार. 24 गुणिले 145 आहे, आणि ह्याला जर भाग दिला तर किती येते? 4 राहते फक्त. पहिला 24 भाग द्यावा लागेल इथं, आणि मग 145 भाग दिलं की 4 राहते बरोबर. 24 24 पंचे 120. कितना बचा? 19 बचा. फिर 24 सख्ख 192. 24 सख्ख 192.
नाही 24 8 192 24 8 192 8 येणार. ते 32 सक्का येते 192, हे 24 आहे. 24 8 192 आणि 580 झाले. आणि 145 भागल्यानंतर काय येणार इथं 4 येणार बरोबर. तर ते किती आला 4. आता पहिला निषेध काढायचा असेल, इथं काय भागाकार वगैरे तुम्ही नंतर केलं तरी पण चालेल. 4 चय आल्यानंतर पहिला निषेध कसा काढायचा, चय गुणिले सगळे पाठ करायचं ते सूत्र. चय गुणिले 2 गुणहानी म्हणून हाताने केलं की नाही येते सगळं आपल्याला. चय गुणिले 2 गुणहानी बरोबर पहिला निषेध असं सांगता आलं. चय म्हणजे किती, सर्व द्रव्याला आयामाने भागायचं, 4 नव्हे आयामाने भागायचं. 2 गुणहानी मधून 1 वजा गुणहानीचा अर्ध वजा करायचं आणि त्यानं भागायचं तर चय येतो. हे चयाचं सूत्र आहे. ते पाठ करायचं चयाचं सूत्र. ऋण अर्धेन अर्धेन निषेहारेन गुण भजिदे चय असं दिलं ना. 1 कमी गुणहानीच्या अर्ध्यानं न्यून 2 गुणहानी न भागलं मध्यम धनाला मध्यम धने अवहरी दे चय चय तो प्रचय. मग त्याचं प्रमाण त्या चयाला काय करायचं, पुन्हा 2 गुणहानी गुणायचं. ते गुणिले 2 गुणहानी म्हणजे 4 गुणिले इथं 2 गुणाने किती आहे 96 म्हणजे किती आले इथं 384 आहे. हा पहिला निषेध झाला त्या आयुचा त्या समय प्रबद्धाचा. 13,920 पैकी पहिला निषेध किती आला 384 आला. मग तर 4चा चय आहे, मग 4चा चय कमी करून 384 380 376 असे 48 समयामध्ये वाटणी झाली त्याची. तर किती येणार शेवटचा 192 येणार. माताजी समजून घ्या, तुम्हाला सगळं देते हे आहे ह्याच्यात लिहिलेलं. कारण लिहायला वेळ जातोय ना आपल्याला, मग हे तर पुढचं जाते मग ते समजत नाही असं होते. समजून घ्या पहिल्यांदा म्हणजे मग आपोआप नंतर लक्षात येते. लिहायचं हे करू नका. हां हां बरं राहू दे. हां 4 हे केलं ना आता हे आपण ह्याच्यानं आलंच आहे. आता भाग दिला ना 13,920ला 48ने भागलं. पुन्हा हे जे आलं होतं त्याचं 145 भागिले 2 आलं, त्याने भागलं आपण. 2 48ला भागलेलं 24 आलं. नंतर 24ने परत ह्याला भागलं 580 आलं. पुन्हा 145ने 580ला भागल्यानंतर 4 आलं, तर 4 आला. हे सगळं काल्पनिक गणित आहे, फक्त विधी समजून घ्यायची आपण ते समजण्यासाठी. आणि मग त्या चयाला 2 गुणहानीनं गुणलं तर ते 2 गुणहानी म्हणजे असं 96 घ्यायचं, कारण 48 आपण स्थिती धरली त्याच्यामुळे त्याच्या दुप्पट करायचं, तर ते 384 आलं. आणि मग प्रत्येक पहिल्या निषेकामधून 1 चय कमी करत गेला की दुसरा तिसरा चौथा 5वा असं पूर्वकोटीचे जेवढे समय तिथंपर्यंत घ्यायचं. इथं आपल्या 48 समय आहेत म्हणून 48 मध्ये आपण विभागणी केली. तर शेवटचा निषेक किती आला 192 आला. 4 4 4 4 कमी करा म्हणजे तेवढे येणार. आता आपल्याला काढायचं काय आहे, पहिल्या निषेकापासून ते जीवित काळ जो आहे गत जीवित काळ त्याचा 19वा समय तिथपर्यंतचे किती निषेक हे प्रकृती रूप आहेत निषेक. ह्याच्यामध्ये आकर्षण वगैरे काही नाही. हे आयुबंध काळच्या वेळेलाच त्याचं उदय काय ठरलेलं आहे, तर ते किती आहेत त्याचे बेरीज करायचे. पूर्ण जीवित काळ 24 आहे, परंतु आता आयुबंधचं जे आपण हे बघणार संचय तिथपर्यंतचेच निर्जरा बघायचे आहे ना, कारण 20व्या समयात उत्कृष्ट संचय दिसणार आहे. मग तिथे 19 समयात किती उद्याला येऊन गेले, पुढचे तर अजून जगणार आहे तो, परंतु तिथलं अजून नष्ट झालेलं नाही, ते सगळं सत्तेमध्ये आहे अजून. त्यामुळे 19 समयामध्ये जेवढं नष्ट झाले तेवढंच काढायचं. म्हणजे आयुबंधाचा जो स्वामित्व ज्यावेळेला दाखवणार आपण, तो शेवटचा आयुबंधाच्या काळचा शेवटचा समय घेणार. दुसऱ्या भावाची आयु बांधतो त्याच्या शेवटच्या समयात उत्कृष्ट संचय दिसणार आपल्याला, कारण तेवढे सगळे समय प्रबद्ध बांधून झाल्यानंतरच ते द्रव्य जास्त येणार ना, आणि मग तिथं शेवटचे समय जास्त दिसणार. मग त्याला एक समय कमी असेपर्यंतचे जेवढे निषेक त्याचे झाले
पर्याप्तीचा काळ, विश्रांतीचा काळ आणि आयुबंधाचा काळ. एक समय कमी आयुबंधाचा काळ घ्यायचा. तेवढ्या सगळं जोडल्यानंतर जेवढे समय होतील तेवढ्या समयात जेवढं त्याचं निर्जीर्ण झालेलं आहे, उदयाला येऊन गेलेलं आहे, त्याला म्हणायचं प्रकृती रूपानं नष्ट झालेलं द्रव्य. तेवढं काढायचं आपल्याला. हां हां कर लिया, हो गए ना, होगा ना. अभी प्रकृति रूप से नष्ट कर निकाल रहे ना, वो विकृति स्वरूप में आएगा. वो जो निर्जरा ये करेंगे, आप वर्तनाघात करेंगे, उसको विकृति रूप द्रव्य कहेंगे. हाँ, वो वहाँ प्रकृति नहीं लेंगे. ये प्रकृति तो यहाँ से 19 समय तक सब लेंगे पूरा. हाँ, वो विकृति में केवल आकर्षण से जो आएगा उतना ही लेंगे. यहाँ पर वो जो पहले मूल निषेक है वो प्रकृति रूप में ही आएंगे. म्हणून कदलीघात झाल्यानंतर 8 समय राहिला. इथं वास्तविक गणितामध्ये अंतर्मुहूर्त राहतो, पण त्या कदलीघात ज्या समयात झाला त्या समयात त्याने आयुबंध सुरू केला. पुढच्या मग तिथं त्याचे कसे परिणाम असतील त्या कदलीघात झाल्यावर, त्याला अनुसरून तो आयु बांधणार. पुढच्या ह्याचा भवाचा आयु बांधणार. आणि ती आयु बांधत असताना उत्कृष्ट आयुबंध काळपर्यंत बांधला त्याने. पूर्वकोटीची आयु बांधतोय पुढची पण. आणि त्याच्यानंतर पुन्हा थोडी विश्रांती होणार आणि मग मरणार. आयुबंध झाल्यानंतर सुद्धा लगेच मरणार नाही. आयुबंधाचा एक अंतर्मुहूर्त आणि त्याच्यानंतर आबादा एक अंतर्मुहूर्त. हा संक्षेपात काय त्याला आयुबंधाचा आबादा म्हणतात. 17, 18, 19, 20 या 4 समयात त्याने आयुबंध केला. आणि पुन्हा 21, 22, 23, 24 समयामध्ये राहिला तो जिवंत. आणि मग 24व्या समयानंतर मेला तो. हा आबादा होणार ते 4 समय. 21, 22, 23, 24 जेवढा तो आयु शिल्लक राहील ना तेवढे त्याची आबादा होईल. नाही, पूर्वभव तोच आबाद असतो. आयुकर्माची आबादा काय सांगितलं, आयुबंध झाल्यानंतर जेवढं शिल्लक राहिलेलं आयुष्य असतं तीच त्याची आबाद असते आयुची. परंतु त्या आबादामध्ये तो निषेक रचनेतून कमी होत नाही. आबादा नसते असं म्हटलं नाही. ज्या भवात आपण आयु बांधतो ना त्यानंतर जेवढी शिल्लक राहिलेली आयुष्य असते ती आबाद असते. म्हणून ज्याने आयुबंध केलेला आहे त्याचा अपमृत्यू होत नाही. अपमृत्यू आयुबंध झालेला नसेल तर अपमृत्यू होतो आणि मग आयु बांधतो. आणि ज्याचा पुन्हा पहिला आयुबंध झाला असेल तर तो किती मोठा ऍक्सिडेंट होऊ देत मरणार नाही तो. म्हणून आपण बघतो की किती वेळेला किती मोठ्या मोठ्या ऍक्सिडेंटमध्ये सुद्धा लोक जगतात. कारण त्यांचं आयुष्य बांधलेलं असेल तर तो पूर्ण करूनच मग मरणार तो. आणि मग पुढच्या भावाचं त्याचं उदय येणार. आता जर समजा आयुबंध झाल्यानंतर तो मेला तर आयुबंध झाल्यानंतर आपण त्याची आबादा ठरवली जेवढं शिल्लक राहिलेलं आयुष्य, मग त्या आबादा पूर्ण झाल्याशिवाय तर ते उदयाला येणार नाही. मग तो मरून कुठं जाणार. म्हणून ज्याचा आयुबंध झालेला आहे त्याचा अपमृत्यू होत नाही असं लिहा देतं नियम, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. म्हणून जे सांगितलं ना की सल्लेखना वगैरे घ्यायच्या वेळेला पण आयुबंध झाले असेल, आपण किती समजा दुसऱ्या आईचा बंध झालेला असेल, तिर्यंचायू, मनुष्यायू किंवा नरकायू, तर तो सल्लेखना धारण करू शकणार नाही. त्याचा अपमृत्यू होत नाही, म्हणजे अकाल मरण येत नाही. कुठलं पण विषय भक्षण वगैरे सुद्धा समजा केला तरी सुद्धा तो मरणार नाही, त्याच्यातनं वाचणार असतो. सोलापूरचं एक उदाहरण होतं, ते त्या भाभींचं तुम्ही बघितलं असेल, ते कस्तुरचंद गांधी म्हणून होते. खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा. सगळं त्यांचं असं बांधलं होतं लोंबकळत त्यांना, सगळं त्यांचे पाय बी सगळे झाले होते. त्यांचे चारी पण जे होते ह्याच्यामध्ये गाडीमध्ये त्यांचं सगळ्यांना खूप लागलं होतं. परंतु आयुष्य पण त्यांचं तसं 70च्या पुढं काय तर झालं असेल, परंतु त्याच्यामध्ये गेले नाहीत ते. किती दवाखान्यात कोणच इमेज केलं नव्हतं की हे राहतील म्हणून. तर त्यांनी जे त्यांची जी सूनबाई होत्या तुम्हाला माहित असेल, ते बॉबकटवाल्या शेबीरला येत होत्या बघा, त्यांचं नाव काय, माताजींच्याकडे पण येत होत्या. तर त्यांनी ते आपलं पण आखलं होतं की आपलं मरण झालं नाही तिथं तर आपला आयुबंध झालेला आहे, तर 2 त्रिभाग कडून 1 त्रिभाग काढला तर त्याला बरोबर मृत्यू येणार त्याने. आणि त्यांचा पण झाला मृत्यू.
त्या आजांचा पण झाला, तेवढा ॲक्सिडेंट नंतर तेवढा काळ जगल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला बरोबर. पण त्यांनी 12 वर्षाची सलेखना घेतली होती माताजींच्याकडनं की मी त्याला मरणार असं धरून. त्या प्लाय बंद झाल्या म्हणतात त्याच्या अर्धा ते पुढे जगणार, म्हणजे जेवढं जीवन झालेलं आहे त्याच्या अर्धा समजा अधिक जगणार. 2 त्रिभाग म्हणजे 1 त्रिभाग म्हणजे कसं काढणार, तर 40 वर्ष जगलोय म्हणजे पुन्हा आणि 20 वर्ष आपण जगू शकणार, त्यापेक्षा जास्त जगणार नाही असं त्यांनी काढलं होतं ते बरोबर. तर आणि तसं झालं बरोबर त्यांचं ते. काय सांगायचं होतं आता की एक म्हणजे त्या आयुबंधाचा शेवटचा जो समय आहे सोडून त्याच्या पहिलेचे जेवढे समय झालेत तेवढ्यामध्ये प्रकृती रूपात नष्ट झालेलं द्रव्य काढायचं आहे. मग आता हा पहिला निषेक आहे, तर हे तर काढत असताना हे चयहीन क्रमानं आहेत, परंतु 19 समयापर्यंत आपण पहिल्यांदा काय काढायचं, समपट्टिका धरून काढायचं, सम धरून काढायचं, जी पद्धत आहे सगळी काढायची. आणि मग त्यात जे कमी आहेत ना ते वजा करायचे. म्हणून आता हां इथून हे करू का पुस्तक आहे. आता इथं काय करायचं, प्रथम निषेक असं हे सूत्रच लक्षात ठेवायचं म्हणजे लक्षात येते. गुणिले तिथपर्यंत जीवित काळ घ्यायचा तो. जेवढ्या आता तो प्रकृती रूपानं त्याचे नष्ट झालेत ना तो जीवित काळ घ्यायचा. म्हणजे आता आपल्या इथं 19 समय होणार. मग आता पहिला निषेक किती आहे, 384 गुणिले किती करणार आपण 19. ते ऋणसहित धन निघालं, पहिल्यासारखंच ते आहे तसं धरून काढायचे आणि मग चय धन काढून वजा करायचं त्याच्यातून. जसं आपण आदप्रवृत्तकरणामध्ये करत होतो ना, सगळ्यामध्ये प्रथम समयाप्रमाणे आहेत 162 गुणिले करायचे आणि मग चय धन वजा करायचं त्याच्यातून. तर किती आले हे तुम्ही करा, मी आता वेळ घालवायला नको म्हणून घेते. बरोबर आलं काय बघा भैया, 7,200 उलट बरोबर आहे ना, 7,296 एवढं हे पूर्ण पहिल्या निषेका समान धरून काढले आपण पूर्ण ते निषेक, तर 7,296 आले. आता त्यातलं चय धन काढायचं, किती चय कमी झाले. मग चय धन काढायचं आपलं सूत्र आहे. काय सूत्र आहे, आता कर्णामध्ये गेलेले पद वजा 1 भागिले 2 गुणिले चय गुणिले गच्छ. ह्याच्याद्वारे छेदन काढायचं आणि छेदन काढून ते त्यातून वजा करायचं. आता इथं पद म्हणजे 19 आहे, त्यातनं 1 वजा करायची, कारण 18 समयामध्ये चय येणार, पहिल्या समयात येणार नाही म्हणून 18 भागिले 2 गुणिले चय किती आहे 4 गुणिले गच्छ आहे 19. बरोबर आले ना, 684 बरोबर आहे, तेवढं चालेल. तुम्ही आता बाजाबाकी भागाकार करा. 684 करायला काही अवघड नाही आहे, परंतु वेळ जाते म्हणून मी हे केलं. 9 चौक 36, 36 गुणिले 19 असं केलं की 600 किंवा 171 गुणिले 19 नव्हे 171 गुणिले 4 करा म्हणजे सोपं जाते. गुणिले 4 4 1 4 4 7 28 2 हाचा 2 4 1 4 आणि 2 6 684. हे काय आलं चय धन, म्हणजे जेवढे कमी कमी आहेत ना 19 समयापर्यंत त्याचं प्रमाण आलं चयाचं. मग ते चय ह्या 7,296 मधून वजा करायचे, जे किती आले 684 वजा करायचे यातून. दोन 1 12 6 गेले 6,712. हे प्रकृती रूपानं नष्ट झालेलं द्रव्य आलं एवढं. हे प्रकृती रूपानं नष्ट झालेलं द्रव्य 6,712 आलं.
आता हे आपण वेगळीकडे ठेवा. हा, हे एका समय प्रबद्धात झालं. अजून गुन्हा करायचा आहे ना. हे एका समय प्रबद्धात झालं. आपले जेवढे आयुबंध काळामध्ये जेवढे बांधलेले समय प्रबद्ध आहेत ते सगळ्यातलंच नष्ट होणार ना. कारण सगळ्या समय प्रबद्धाची लांबी एवढीच होणार आयुकर्माची. तेवढी बांधलेली आहे तेवढीच होणार आणि सगळे निषेध तेवढेच असणार. मग त्याच्यामध्ये काय होणार, निषेकाचं प्रमाण मोठं कमी येणार कारण समय प्रबद्ध लहान मोठा असतो, परंतु एक सामान्यपणे धरून इथे काढतात. त्यामुळं जेवढे उत्कृष्ट बंधक काळ आहे तेवढे समय प्रबद्ध आहेत, तर त्या प्रत्येकातलं एवढं नष्ट झालं. एका समय प्रबद्धातलंच नाही. आता याच्याबरोबर दुसरा समय प्रबद्ध येणार, तिसरा येणार, चौथा येणार. किती येणार समय प्रबद्ध? जेवढा आयुबंध काळ असेल. आता इथं आपण 4 मांडलेलं आहे, मग 4 समय प्रबद्ध येणार. म्हणायला काय करायचं, 4ने गुणायचं. म्हणजे पूर्ण उत्कृष्ट बंधक काळामध्ये पूर्वीच्या भावात बांधलेलं जे आयुष्य आहे त्याचे परमाणू येणार. एका समय प्रबद्धाचा उदय येत नाही. जेवढे बांधलेले आहेत त्या सगळ्या समय प्रबद्धातलं काय होणार, उदयाला येणार. त्यामुळे 6712 गुणिले 4. पहिला आपण एका समय प्रबद्धातलं किती नष्ट झालं ते काढलं. आता एकूण समय प्रबद्ध किती आहेत, आयुबंध काळ जेवढा आहे तेवढे आहेत. मग ते 4 मानले आपण, 4 न गुणलं. 4 दोन्ही 8, 4 1 4, 4 सक 24, 7 2, 4 सक 24 आणि 2 26, 26,448 आलं. 24,648. हे आपापल्या वेळेला उदयाला येऊन गेलेलं द्रव्य आयुकर्माचं. आता दुसरं काढायचं, परंतु वेळ झालाय की असं करायचं. विकृती स्वरूपानं क्या करायचं, विकृती रूपानं नष्ट किती झालं द्रव्य ते काढायचं आहे. 15 मिनिटात संपेल का? उद्या घ्यायचं, कल येणार. हां हां उद्या हळदी कुंकल जाणार आहे काय? किती वाजता हळदी कुंकू तुमचं? किती वाजता सांगा की, म्हणजे तसं करूया. मग तिथे पूर्ण 4 तास जात आहे काय? तर माझं काय नाही, घाटा तुमचा आहे. मग आम्हाला बरंच आहे, आम्हाला तर वेळ पाहिजेच आहे. परंतु तुमचंच मग आता करून घ्यायचं असेल तर काढून जाऊया. म्हणजे मग आता घ्या. हे पुस्तक कुठं? नाही ते पूर्वीच आहे काहीतरी. ते 2 हातचा काढला होता. हे पुस्तक आता आता विकृती स्वरूपानं किती नष्ट झालं ते काढायचं. म्हणजे अपघात झाल्यानंतर, कदलीघात झाल्यानंतर जे वरचे परमाणू आहेत ते सगळे वरचे निषेक पूर्ण तेवढं जेवढं जगणार आहे ना तेवढ्याच काळात उदयाला येऊन जाणार. एक पूर्वकोटीचे सगळ्या अंतर्मुहूर्तामध्ये पटपट पटपट उदयाला येऊन निघून जाणार. मग तिथं आता आपण काय करायचं, हा 17व्या समयात कदलीघात झाला ना, तिथं काढते. आता तिथं आपल्याला हे होणार नाही. 17 समयापासून 17, 18, 19, 20, 21, 22, 23 आणि 24 हे 8 समयात तो जगणार आहे कदलीघात झाल्यावर. तर एवढ्या समयामध्ये ते वरचे जे 24 आपण मांडलेले आहेत, आहे पूर्वकोटी, परंतु मानलेला पण 24 वरचे राहिले. हे 24 गेल्यावर किती राहिले? 24 राहिले की नाही समय. तर जेवढं आयुष्य राहिलेलं असतं, नियम लक्षात घ्या, हे तर गणित काल्पनिक आहे, तर तेवढ्याचे काय होणार, जेवढं तो जगणार आहे तेवढ्या काळाच्या लांबीनं असे खंड होणार समान. म्हणजे आता इथं 8 समय जगणार आहे समजा, तर पुढचे आता जे आयुष्य आहे त्याचे एवढे 8-8 समयाचे खंड होणार.
खंड करणार आणि तो एक एक खंड ह्याच्या पुढे ठेवायचा. पहिला खंड इथं ठेवला, त्याच्यानंतर त्याच्यावरचा दुसरा येणार. म्हणजे आता इथं 24 झाल्यानंतर 25 ते 32 समयापर्यंतचे जे निषेक आहेत तिथं ते लिहायचे. त्याच्यानंतर 32च्या वर 33 पासून ते 40 पर्यंत दुसरा खंड होणार. नंतर त्याच्यानंतर 41 ते 48 तीन खंड होणार. इथं फक्त सोपं गणित आपलं समजण्यासाठी आहे. असं पूर्वकोटीचे किती खंड होईल संख्यातच होणार, कारण का अंतर्मुहूर्त संख्यातच होत असतात. पूर्वकोटी आयुष्य हे संख्यात वर्षाचं आहे ना, तर त्याच्यामध्ये संख्यात अंतर्मुहूर्तच होणार. जे संख्यात खंड होणार त्याचे. मग ते सगळे असं अशा ओळीने ठेवायचे बरोबर. 1 ते 8, पुन्हा 1 त्याच्या पुढचे 8, त्याच्या पुढचे 8, असं. म्हणजे आता इथं 24 आहे तर 25, 26 वगैरे असं येणार. इथंपर्यंत 32 पर्यंत येणार. पुन्हा इथं 33 पासून 40 पर्यंतचे निषेक येणार. 40 पर्यंत. त्याच्यानंतर इथं 41 पासून ते 48 पर्यंतचे समय येणार, निषेक येणार. मग तिथं त्या सगळ्या एवढं जीवित काळ जेवढं शिल्लक राहणार आहे ना, तेवढ्याचेच ते खंड करायचे. पुढच्या आयुष्याचे खंड केले. मग आता इथं नाही, जीवित काळ प्रमाण खंड राहिलेल्या आयुष्याचे पुढच्या आयुष्याचे करायचे. खंड कोणाचे करायचे? पुढच्या राहिलेल्या आयुष्याचं. आणि ते एक एक खंड ह्याच्या पुढे ठेवायचं. राहिलेल्या जेवढं आपलं जगणार आहे त्याच्या पुढे ठेवायचं. जे असं प्रमाण का घेतलं, जेवढं बीती आयु ह्या कदले घाताच्या अगोदर जेवढी आयु झाली त्याच्यापेक्षा अर्धच पुढे जगणार तो. असं घेतं. कसं घेतलं इथं आपण? हे 16 समय घेतले आणि हे 8 समय घेतले. 16चे अर्ध 8. जीवितार्धाचा अर्ध हा आयाम असणार. जे झाले तर तेवढं जगणार. कधी पण कदली घात झाला तर तो अंतर्मुहूर्तातच मरणार. जे आता कदली घात झाला आयुष्याचा, समजा अपवर्तनाघात झाला की अंतर्मुहूर्तामध्ये काय होणार, त्याचं आयुष्य पूर्ण संपणार तिथं कदली घात झाल्यानंतर. मग तिथं त्याचं जे एवढं जीवित काळ गेलेलं असते त्याचा अर्ध, आता हा अंतर्मुहूर्तच जगलाय ना, तर जेवढा अंतर्मुहूर्त गेला त्याचा अर्धा अंतर्मुहूर्त पुढे जगणार तो. त्याच्यापेक्षा जास्त जगणार नाही. कदली घात झाला तर त्याचं ते आता अंतर्मुहूर्त केवढा काळ शिल्लक राहिलेला जेवढं जगणार आहे ना तो घ्यायचा आता तिथं. म्हणजे 20 वर्ष नाही घ्यायचं, कारण पुढं 20 वर्ष जगणार नाही तो. नाही, हे अंतर्मुहूर्ताचं आहे ना, पूर्वी गेलेला जीवन, म्हणून ते अंतर्मुहूर्त अर्ध पुढे घ्यायचं. कारण कमीत कमी तर तेवढं जगणार ना तो. आयुबंध झाला म्हणजे 2 त्रिभागाचा अंतर्मुहूर्त संपला तर 1 त्रिभाग अंतर्मुहूर्त राहणार तो. असं तिथं जर पूर्ण पुष्कळ भोगलेला असेल तर ते भोगून गेलेलं आहे ना, त्यामुळे तिथं काही सोडायची गरज नाही. परंतु कमीत कमी अंतर्मुहूर्तात झालं तर तो जेवढं आयुष्य गेलेलं आहे त्याच्या अर्ध पुढे जगणार. असं. मग आता इथं आपण हे लिहूया, निषेक लिहूया. आता 17वा निषेक काय, तर ते आपण हे 19 पर्यंत प्रकृती रूपाने ते काढलेले आहेत. त्यामुळं ते पण लिहूया काय, म्हणजे सगळंच लिहिलं तर बरं होईल. निषेक द्रव्य लिहूया इथून. 320 येते तिथं. 17व्यामध्ये 320 येते. 320, 316, 312, 308, 304. पुढचं आपल्याला जास्त महत्त्वाचं नाही, परंतु ते म्हणतात 300, 296 आणि 292. मग आता पुढचं किती येणार तुम्ही सांगा. आता 292 झालं ना. पुढचा येणार पहिला खंड 288, 4 कमी करत जावा. 84, 200, 276, 272, 268, 264, 207. त्यानंतर 256 येणार. 252, 248, 244, 240, 236, 232, 228. इथं काय ना 229,
24 220 12 हे पुढचं महत्वाचं नाही आपल्याला 296 नाही कुठं तर चुकलं काय नाही कुठं खालीवर झालं कुठं 1 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 हां ते 196 हां असेल 196च असेल शेवटी त्यामुळं 192 लिहिलं गेलं काय हां तेच म्हणालं काय हां 384च्या निम्म किती होणार 384 की आधा 192 होणार ना मग 192 पण यायला पाहिजे काय तर चुकलं हां हा म्हणजे तो येणार नाही निषेध 192 तो पुढचा अर्धा झाल्यानंतरच ते येत नाही ते दुसऱ्या गुणानेचा पहिला आला ना त्यामुळे तो येणार नाही 196 पर्यंतच येणार तर त्याच्या अर्ध केलं तर तो दुसऱ्या गुणानेचा पहिला निषेध होतो 196 पर्यंतच येणार 192 हां 200 आणि 196 हा शेवटचा संपला शेवटच्या समयात ते भोगून संपणार सगळं म्हणजे असं कदलीघात झाल्यानंतर असे त्याचे खंड होतात आयुकर्माचे जे निषेकांची रचना आहे त्याचे जेवढं आयुष्य शिल्लक आहे तेवढे प्रमाण खंड करायचे ते संख्यात खंड झाले पूर्वकोटीचे पण संख्यातच खंड होणार तर 3 लिहिलं तर हे खूप संख्यात मोठं येईल परंतु ते छोटं संख्यात आलं आपलं आता हे तर काय करायचं आपल्याला विकृती स्वरूपाने नष्ट द्रव्य काढायचे तर हे एवढं आहे आता याची बेरीज करून काढणं आपल्याला सोपं आहे परंतु हे आपण मानलेलं गणित आहे वास्तविक गणितामध्ये सूत्राच्या माध्यमातूनच ते सगळं गणित अनंताचं गणित असल्यामुळे ते सगळं सूत्राच्या माध्यमातूनच काढायचं किंवा आता पूर्वकोटीचे कितीतरी खंड होणार ना ते कसे निघणार तर सूत्राच्या माध्यमातून निघतात म्हणजे आता पहिल्यांदा आता काय काढायचं की हा पहिला निषेध किती येतो हे काढायचं विकृती सरून दिसत नाही का तुम्हाला इकडे बाकी जरा इकडे सरकून बसत जा तुम्हाला परवा सांगितलं हा पहिला निषेध किती आहे त्याचं प्रमाण कसं येणार तर म्हणजे आता हे आपला जो जीवित काळ आहे किती आहे 24 समय तर तेवढेच क्षय कमी होणार ना पुढचा हा 25वा आहे ना पहिल्या निषेकातून काय होणार प्रथम निषेक वजा जेवढा पूर्ण जीवित काळ आहे तेवढे क्षय कमी होणार कारण जीवित काळाच्या पुढचा पहिला निषेध इथे येणार जीवित काळ 24 समय 25वा इथे येणार ना म्हणून जेवढा जीवित काळ झालेला आहे त्याच्या पुढचा निषेध किती असणार पहिला म्हणजे पहिला निषेध काढायसाठी प्रथम निषेकातून जीवित काळ प्रमाण क्षय कमी करायचे केला की तुला पहिला निषेध येणार आता इथे आपल्याला आलेला आहे परंतु वास्तव गणितामध्ये काढत असताना त्या सूत्राच्या माध्यमातून काढणार आपण 384 वजा 24 गुणिले 4 ते 384 वजा 96 14 गेले उरले 8 आजचा 1 18तून 10 गेले उरले 8 आजचा 1 3तून 1 गेला उरला 2 288 आला ना पहिला निषेध आता ह्याला काय करायचं पहिल्या निषेकाला
हे सगळा पहिला निषेध मोठा आहे ना, हा सगळा तो काढायचा आहे. हा इथला फक्त पहिल्या खंडातला पहिला निषेध आला. आता हे पण सगळे उदयाला येणार आहेत ना पहिल्या समयात, मग ते एकूण किती आहे सगळा पहिला निषेध मोठा तो काढायचा. मग तो कसा काढायचा, आता आपण जसं काढलं तसं ह्या एवढंच हे आहेत असं धरून गुणाकार करायचा. जेवढे खंड झाले ह्याचे तेवढ्या त्या खंडाच्या संख्येनं गुणायचं. मग सगळ्यातले समान येणार ते 288, हे पण 288, हे पण 288 म्हणून जेवढा खंडाचं प्रमाण असेल, संख्यात प्रमाण आहे जेवढे खंड झाले ते आयुकर्माचे, तर तेवढ्या खंडानं गुणलं की सगळी समपट्टिका येणार. हे आता चय कमी कमी आहेत ना, ते नंतर वजा करायचे चय त्याच्यातून. म्हणजे पूर्ण समधन काढून त्याच्यातून चयधन वजा करायचं. मग सगळेच एवढे आहेत असं समजून गुणाकार करायचा. 288 गुणिले खंड संख्या आपली किती आहे, 3 आहे. त्यानं गुणलं तर किती येणार, 3 8 24 2, 3 8 24 आणि 2 26, 2 आणि 3 2 6 864 आले. त्याची समपट्टिका धन 864. आणि त्यातून आता हे जे चय आहे ते वजा करायचं, चयधन. मग आता चयधनाचं आपल्याला सूत्र माहितच आहे, त्याच्यानं काढायचं चयधनाचं सूत्र. पद वजा 1, आता 3 आहे ना खंड, तर त्या पदामधून 1 वजा करायचं म्हणजे किती होणार, 2. ते चयधनाचं सूत्र पद वजा 1 भागिले 2 गुणिले चय गुणिले पद. तर पद वजा 1 2, 2 भागिले 2 गुणिले चय 4 गुणिले पद 3, 2 2 गेले, 4 त्रिक 12. 12 चय काढायचे ना, आपल्या चयनं गुणायचं राहिलं नाही, चय आहेच की 4. हा चय धन काढायचं आहे. एक मिनिट, 864 आले ना, 64 मधून किती चय वजा करणार आपण. हे तर राहिलं, हे तर चय 4 नाही आहे फक्त, ह्याच्यापासून ह्याच्यामध्ये किती चय आहे, एकच चय नाही आहे. हे 8 ह्याचा आयाम आहे ना, तेवढे 8 चय कमी आहेत ह्याच्यामध्ये. ते जो शेष राहिलेला जो जीवित काळ आहे तेवढे चय कमी आहे त्याच्यामध्ये. 17 पासून ते 24 पर्यंत हे आहे ना हे. तर इथं एक चय, इथं एक 2 3 4 5 6 7 आणि इथं एक चय कमी, म्हणजे 8 चय कमी आहेत. म्हणून 4 हे चयाचं प्रमाण, नाही हा चय का प्रमाण जो जीवित काळ है गुणिले चय कितना होगा, और पर 3 8 जोग 32 येणार ना, 32 येणार. 32 ते 32 कमी आहेत ना, 288 मधनं 32 कमी 256 झाले. 256 मध्ये 32 कमी 224 झाले. म्हणून 32 चय कमी आहे तिथं. मग तो किती, त्याला काय म्हणायचं, जीवित काळ प्रमाण चय. आता शिल्लक राहिलेला जो जीवित काळ आहे ना तेवढे चय ह्याच्यामध्ये कमी आहेत, म्हणजे तेवढे चय घ्यायचे तिथं. म्हणून इथं 2 2 गेले, 32 गुणिले 3 किती येणार, 96. तर हे 864 मधून 96 वजा करायचे, किती येणार, 864 वजा 96. 14तून 6 गेले, उरले बरं ना 8. हातचाला 1, 32 गुणिले 3 केले की 768 आले ना, 768 येणार. कारण 16 मधून 10 गेले, उरले 6. हातचाला 1 म्हणजे 768. या तिघांची बेरीज बघा, 768 येते की नाही, 288 256 आणि 224. 6 4 10 आणि 8 18. हातचा 1 2 आणि 1 3 आणि 5 8 आणि 8 16.
हातचाला 1 2 2 2 4 6 आणि 1 7 768 आले ना. असं ते करायची पद्धतच आहे ना. सगळं सम धरायचा आणि चेक वजा करायचा. म्हणजे हा पहिला निषेध किती आला 768 आला. आता दुसरा आणि तिसरा आता हे म्हणजे वास्तविक गणितामध्ये भरपूर मोठा आहे अंतर्मुहूर्त. तेवढ्या अंतर्मुहूर्त प्रमाण जो त्याचा काळ आहे उत्कृष्ट बंधक काळ त्याच्यातून एक समय कमी करायचा. कारण का शेवटच्या समयात संचय होणार आहे त्यामुळे हे येणार नाही. म्हणून उत्कृष्ट बंधक काळ वजा 1 एवढ्या समयामधलं पूर्ण धन काढायचंय. मग काय करायचं आता ह्याला हे समपट्टिका करायचं. आता 768ची हित 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 मध्ये 768 हे तसं धरून पहिल्यांदा समपट्टिका काढायची आणि मग चे वजा करायचे. काय लक्षात आलं? जसं आता आपण हे ह्याच्या समान हे मानून काढलं पहिला गुणाकार केला आणि जेवढे चे कमी आहे तेवढे वजा केले तर काय होणार तिथं तिन्हीचं मिळून धन आलं. तिघांची बेरीज आली. तसं आता ह्या तिघांची बेरीज करायची आहे. जे वास्तविक गणितामध्ये जेवढे असेल तेवढ्यांची बेरीज करायची आहे. तर एक कमी उत्कृष्ट बंधक काळानं ह्या 768ला गुणायचं. जे हा विकृती स्वरूपाचा पहिला निषेध आला पुढला 768 म्हणजे काय आलं विकृत स्वरूपानं नष्ट झालेला पहिला निषेध आला. आता त्या पहिल्या निषेधाला पुन्हा काय करायचं उत्कृष्ट बंधक काळ वजा 1 गुणायचं. 768 गुणिले 3 उत्कृष्ट बंधक काळ किती 4 समय वजा 1 म्हणजे काय ना 3 म्हणजे 700 बंधक करायचे तिथं गुणिले प्रथम निषेध गुणिले म्हणजे 768 गुणिले 3 24 हाताला 2 3 संघ 18 आणि 2 20 हाता 2 3 7 21 आणि 2 23 23 4. आता ह्याच्यामध्ये जेवढे चेक कमी आहेत ते वजा करायचे. 2304 आलं ना. आता ह्याच्यामध्ये किती चेक कमी आहेत ह्याच्यापेक्षा किती चेक कमी आहेत तर तेवढं कर. आता इथं बघा एकच चेक कमी झाला ह्याच्यामध्ये जेवढे खंड आहेत तेवढेच चेक किती कमी होणार ह्याच्यामध्ये. ह्याच्यातून एक कमी झाला ह्याच्यातून एक कमी झाला ह्याच्यातून एक कमी झाला. जेवढे खंड आहेत तेवढेच चे दुसऱ्यामध्ये कमी आहेत. जे खंड प्रमाणचे प्रत्येक निषेकामध्ये कमी होणार हे खंड म्हणायचे. आणि जेवढं खंडांचं प्रमाण आहे तेवढेच चे जे ह्या 768 पेक्षा पुढचं जी बेरीज येणार ते 3 चेयानं कमी येणार. त्याच्यापेक्षा त्याची पुढची जी येणार ते 3 चेयानं कमी येणार. परंतु ती भाषा त्या भाषेत बोलायचं म्हटलं की खंड प्रमाणचे वजा करायचे. सूत्र काय लिहिलं तिथं जे संख्याचे येणार उत्कृष्ट बंधक काळ तिथं आता थोडंसं लक्षात घ्यायचं. उत्कृष्ट बंधक काळातून 2 कमी करायचे आपल्याला. कारण पहिल्यातून चे कमी करायचं नाही आणि शेवटच्या मध्ये घ्यायचं नाहीये. म्हणून उत्कृष्ट बंधक काळ -2 करायचे आणि तेवढे हे जे चे कमी करायचे. म्हणजे आता गच्छाचं जे प्रमाण घेणार आपण उत्कृष्ट बंधक काळ -2 समय घेणार. का ह्या पहिल्या ह्याच्यामध्ये चे कमी ह्याच्यातून ह्याच्यापेक्षा किती कमी झाले काढायचं आहे आणि हे घ्यायचं नाही शेवटचं. त्यामुळे तर 2च येणार गच्छाचं प्रमाण. म्हणून काय करायचं 2 गच्छ 2 घ्यायचं. म्हणजे इथं आपण हे घेतो ना थोडक्यात म्हणजे 3 हे 3 आहेत ना 3 घ्यायचं परंतु त्यातून 1 कमी करायचं. म्हणजे 3 वजा 1
3 म्हणजे 4 वजा 1 करायचं नाही, 3 वजा 1 करायचं. 3 वजा 1 भागिले 2 गुणिले क्षय. क्षय किती येणार? संख्या क्षय येणार, म्हणजे संख्या खंडाचं जेवढं प्रमाण आहे तेवढेच क्षय येणार. म्हणून क्षयाचं प्रमाण किती होणार इथं? 3 आहे. 3 खंड आहेत ना आपले. आता जसे इथं 8 गुणिले 4 घेतलं ना आपण, तसं इथं 3 गुणिले क्षय येणार, म्हणजे 3 गुणिले 4 येणार. आणि गच्छ किती येणार? इथं 3 येणार. 3 मधून 1 वजा केलं ना आपण इथं. उत्कृष्ट बंध काळामधून 1 कमी करायचं आणि पुन्हा त्या पदातून 1 कमी करायचं इथं इथं. हां बरोबर आहे. 2 गुणिले 2 जे 2 2 जाणार, 12 त्रिक 36. काय येणार? हे छेदन येणार, जे इथं 4 36 छेदन येणार. आणि ते 36 छेदन कशातून वजा करायचं? 768 गुणिले 3 केलं ना आपण. 768 गुणिले 3 केलं तर 2304 आले होते. आले होते ना 2304. हे समान धरून काढलं. पहिल्या निषेका समानच सगळे समान धरून काढले आणि त्याच्यातून आता छेदन वजा करायचं. म्हणजे किती वजा करायचं? 36 वजा करायचं. काय किती आले? वजा करायचं ना, 2268 आले. हां 2268 आले, बरोबर आहे. हां 2268. हे एका समय प्रबद्धाचं आलं. विकृती रूपानं नष्ट झालेलं एका समय प्रबद्धाचं आलं. आता समय प्रबद्ध एकूण किती आहेत? आंतर्मूर्त प्रमाण, उत्कृष्ट बंध काळ प्रमाण समय प्रबद्ध आपल्याजवळ आहेत. त्या प्रत्येकातलं नष्ट होणार द्रव्य. मग याला पुन्हा कितीनं गुणायचं आपण? उत्कृष्ट बंध काळ किती धरलेला आहे? 4. याला पुन्हा 4ने गुणायचं. म्हणजे सगळ्या पूर्ण उत्कृष्ट बंध काळामध्ये बांधलेलं समय प्रबद्धातलं जे नष्ट झालं विकृती रूपानं, तर हे खंड एका समय प्रबद्धाचे होणार नाहीत. जेवढं सत्तेमध्ये आहेत समय प्रबद्ध त्या प्रत्येकाचंच खंड होऊन इथे येणार. आपण आता एक समय प्रबद्ध बघतोय, परंतु वास्तविक एकाच वेळेला सगळं उदयाला येते सगळ्या समय प्रबद्धांचं. परंतु काढण्यासाठी आपण पहिला एक समय प्रबद्ध घेऊन काढला. तर 4 समय प्रबद्ध येणार. मग 4ने गुणायचं. 4 बंध काळ मांडलं ना आपण. हा तो आपण उत्कृष्ट बंध काळ नाही आपण पूर्वी बांधलेलं आहे ना, पूर्वी बांधलेलं चाललंय ना हे. पूर्वी तर आपण पूर्ण उत्कृष्ट बंध काळामध्ये बांधलेलं सगळं उदयाला येणार ना, म्हणून ते 4च घेणार आपण. 2268 गुणिले 4 त्यानं 4 8 32 9072 हे काय झालं? पूर्ण समय प्रबद्धातलं विकृती रूपानं नष्ट झालेलं द्रव्य आलं. आता माझ्या मनामध्ये तेवढं शल्य राहिलं की वास्तविक गणितामध्ये विकृती स्वरूपानं नष्ट झालेलं जास्त आहे आणि प्रकृती स्वरूपानं नष्ट झालेलं कमी आहे. आता आपल्या इथं किती आपण फक्त 48 समय धरले ना, ते पूर्वकोटीचं आयुष्य आहे सगळं. त्यामुळे विकृती रूपानं जास्त येते, परंतु ते आपण करू शकत नाही म्हणून आता असंच ठेवलं त्याला. नाही हरकत काय नाही. आपलं गणित बसवलं ना आपण, अंकगणित जे बसवलं वास्तविक गणितात तसंच आहे. विकृती स्वरूपाचं द्रव्य जास्त आहे आणि प्रकृती स्वरूपाचं कमी आहे. परंतु जे बसवलेल्या गणितामध्ये काय झालंय? विकृती स्वरूपाचं कमी झालंय द्रव्य आणि हे प्रकृती स्वरूपाचं जास्त झालंय. 24,448 हे जास्त आहे आणि 9,072 कमी आहे. परंतु ते बसच ना, किती मी खूप पानं फाडली त्याच्यासाठी, खरं ते बसच ना गणित जास्त येणार. कारण आपण किती जास्त धरू शकणार नाही ना प्रमाण. आणि इकडे जास्त धरायला गेलं तर पण इकडे हे वाढतेच परत, असं होतंय. द्रव्य वाढवलं तर ते वाढायलाच लागलं, म्हणून तसंच ठेवलंय. तेवढ्या समजून घेण्यासाठी गणित आपल्याला ते काल्पनिकच गणित आहे शेवटी. वास्तविक गणितात जे अर्थसंतुष्टी लागलं त्याच्यामध्ये खूप आनंद येतोय. जे ती अर्थसंतुष्टी आहे ना.
मग ते जेवढं राहिलेलं आयुष्य त्याचेच खंड होणार की. कुठं पण मध्ये पण जेव्हा तुम्ही त्याला असंच पद्धती होणार. त्याचे जे आपण आयुष्यात जेवढं कदलीघात झाल्यानंतर जगणार त्याचे ते जेवढं आपण शिल्लक राहिलेलं आयुष्य असणार आपलं तेवढे खंड होणार त्याचे अंतर. जर जास्त आपण आयुष्य जगलं तर प्रकृती रूपाने जास्त द्रव्य येईल, विकृती रूपाने कमी येईल. परंतु इथं विकृती स्वरूपाचं जास्त येणार आणि प्रकृती स्वरूपाने कमी येणार. हां, आता हे 9,072 आणि 22,000 24,448 26,000 आहे का? 24,000च आहे ना? 26,000 चुकून दिलं वाटतं. 26,000 आणि विकृती स्वरूपाने करायची. आणि ते 1,11,360 आपलं जे बॅलन्स ठेवलेलं आहे त्यातनं वजा करायचं. दोन्ही एकदम वजा केलं तरी पण चालते, परंतु हे दोघांची बेरीज करून वजा केलं तर सोपं होईल. हां, 35,502 येतात आणि ते 1,11,300 आपण किती मानलेलं आहे? 360. 75,000 कुठं आलं? 35,000. हा तेच वजा करू. 502 एवढा खर्च झालाय. एवढा आपला संचय होता आणि त्यातला एवढा खर्च झाला. शिल्लक किती राहिलं? 75,840. तर एवढं हे संचय हे आपण सगळं काल्पनिक गणितात केलं. ते तर वास्तविक गणितामध्ये करत असताना हे दोन प्रकृती रूपाने नष्ट झालेलं आणि विकृती रूपाने नष्ट झाले दोन्ही मिळवले. आणि जो संचय 2 उत्कृष्ट आयुबांधक काळामध्ये बांधलेले समय प्रबद्ध आपण संचय करून ठेवला होता ना पहिला, त्याच्यातून वजा केले. काय चुकली का बेरीज? नाही, 520 पाहिजे, ते चुकलं. 502 नाही, 502 नाही, 520 पाहिजे. बेरीज आहे ना, ते वजा बाकी नाही. त्या दोघां तर तुम्ही जागा आहे त्याचं लक्षात आलं तुम्ही चुकाडल्यामुळं. त्या दोघांची बेरीज आणि ते बेरीज झालेली त्याच्यातून वजा केली, त्यामुळे ते किती आलं? 75,840. एवढं हे सगळं काल्पनिक गणित. परंतु वास्तविक गणितामध्ये कसं म्हणणार की 2 उत्कृष्ट बंधक काळामध्ये बांधलेल्या समयप्रबद्धातून हे खर्च झालेले समयप्रबद्ध किती आहेत? तर आवलीचा संख्या अथवा भाग प्रमाण समयप्रबद्ध नष्ट होतात. किती समयप्रबद्ध आहेत की ते 2 आयुबंधक काळ प्रमाण म्हणजे 2 आंतरमुहूर्तानं गुणणार. आणि नष्ट किती झालेलं आलंय ते प्रमाण? तर आवलीचा संख्या अथवा भाग एवढे समयप्रबद्ध म्हणजे एक आवली, संख्यात आवलींचे एक आंतरमुहूर्त. 2 उत्कृष्ट बंधक काळामध्ये संख्यात आवली होणार दोन्ही मिळून, आणि त्यातल्या मध्ये पण आवलीचा एक संख्यात्वा भाग. तेवढे समय प्रबद्ध नष्ट झालेत प्रकृती रूपान आणि विकृती रूपान दोन्ही मिळून, आणि शिल्लक राहिले बाकी सगळं. म्हणजे एवढं येते ते हे समय प्रबद्ध भागिले 8 आणि हे विकृती आणि प्रकृती रूपानं काढलं ना ते आवलीचा संख्यात्मक भाग आले उत्तर. हा, एवढं उत्तर आलं. आणि आपलं शिल्लक किती आहे? समय प्रबद्ध 32. आता इकडे जरा आवलीचा संख्यात्वा भाग एवढे समय प्रबद्ध नष्ट झाले काय? उत्तर असं अनंत येणार ना, अनंत प्रमाण आहेत ना हे. आवलीचा संख्यात्वा भाग असंख्यात संख्या येणार की आवली युक्त संख्यात आहेत,
जे असंख्यात समय गेलेच ना अंतर्मुहूर्तामध्ये, म्हणून असंख्यात तिथं समय प्रबोध प्रत्येक एकामध्ये एक समय प्रबोध नष्ट होणार ना. तर आवलीच्या संख्यात्वे भाग प्रमाण एक समय प्रबोध पण नष्ट होणार नाहीत, कारण का ते निषेक जे असतात ते पूर्ण जोडलं तर समय प्रबोध प्रमाण येत नाही ना. म्हणून जेवढा काळ गेला तेवढे समय प्रबोध नष्ट झाले नाहीत, त्याचा पण कमी नष्ट झाले. हे आवलीचं संख्यात्व भाग प्रमाण एवढे समय प्रबोध आहेत ना. आवलीचा पण संख्यात्व भाग म्हणजे छोटा आला ना तो, आणि आपल्याकडे जे द्रव्य आहे ते मोठं आहे. समय प्रबोध 32 अंतर्मुहूर्त गुणिले 2 आणि याला 8 भाग दिला, एवढे आहेत. आणि यातलं नष्ट झालेलं एवढं आहे. हे कसं आवलीचा संख्यात्व भाग येते ते सगळे संदृष्टी बघितल्यानंतर लक्षात येते. प्रकृती स्वरूपाचं पण एवढं असतं आणि विकृती स्वरूपाचं पण एवढंच आहे. दोन्ही पण आवलीचं संख्यात्व भाग प्रमाण समय प्रबद्धच आहे, परंतु प्रकृतीपेक्षा विकृती रूपानं नष्ट झालेलं संख्यात पट आहे. ते कसं येतं ते हे बघितल्याशिवाय कळणार नाही, संदृष्टी बघितल्याशिवाय. कधी तर पाहिजे आपल्याला, कधी वेळ मिळेल ना तेवढा एकदा संदृष्टी बघू ह्याची पूर्ण तुमच्यासाठी. म्हणजे हा आयुचे उत्कृष्ट संचय आला. हा खोटा आहे, वास्तविक गणितातलं जे आहे ते लक्षात ठेवायचं. हा हे लक्षात ठेवायचं एवढं. समय प्रबद्ध आयुचा 2 अंतर्मुहूर्त काळ, त्याच्यातून हे प्रकृती आणि विकृती रूपानं नष्ट झालेलं एवढं द्रव्य आहे, त्याच्यातून हे वजा करायचे. हे चिन्ह रग आहे आपले संदृष्टी में, हे चिन्ह रग आहे. हां शेवटच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे, फक्त पहिल्या ह्याच्यामध्ये कुठं राहिलेलं आहे, 2 ह्याच्यामध्ये कुठं तर राहिलेलं आहे तिथं. यहाँ पर आपने किया है और यहाँ पर भी किया है और यहाँ पर और एक जगह कहीं रह गया है. ये यहाँ ये कहीं ना 788 पेज है, 688 मैंने किया उधर, वहाँ 2 जगह रह गया है संस्कृत टीका में और वहाँ पर विशेषार्थ के ऊपर. वहाँ पर भी 2 के आगे संदृष्टि चाहिए, वहाँ आड़ी किया मैंने इसमें. हाँ वो क्या है नोट्स में ऐसे वो 2 लाइन के बीच में गया है, इसलिए दिखाई नहीं देता है वो. चला 4:15 वाजले. हां ध्यान करायचं काय, जायचं जावा. सदा देत हे बचो अरिहंत नित म्हणजे उद्या सुट्टी आहे. हां बाहेरच्या लोकांना पण कळते उद्या सुट्टी आहे ते. कल हाँ उनके हल्दी कुंकू समारंभ है उधर, महिला मंडल का संक्रांति समारंभ है. हाँ वह कुछ गेम क्या क्या होता है उनका. थे नहीं 1 बजे से 5 बजे तक ऐसा बोल रहे हैं. हाँ हाँ उनको सब मेकअप करना पडेगा. मेकअप करून या इथं. बंद केलं नाही.